सर्वांना माझा नमस्कार. आपण याच्या अगोदर ट्री कन्झर्वेशन ॲक्ट 1975चं त्याचं लेक्चर बघितलं आहे. ते जर तुम्ही कंप्लीट केलं नसेल तर सर्वात अगोदर ते 1 तासाचं लेक्चर कंप्लीट करा. त्याच्यावरती आपण घेतलेली MCQ टेस्ट वर्कबुक प्रॉपरली सॉल्व करा. त्याच्यानंतर गुगल टेस्टसुद्धा मी तुम्हाला दिली, ते सगळं करा. त्याच्यानंतरच तुम्ही हे लेक्चर बघायला पाहिजे आणि याच्यानंतरच्या ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. तर आपण सुरू करूयात. आपण आज काय बघणार आहे? महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 हे आज आपण बघणार आहोत. तर याची सर्वात अगोदर आपण संरचना स्ट्रक्चर कसं आहे ते बघणार आहोत. तर ह्या जो नियम आहे तर या नियमामध्ये एकूण त्यांनी प्रकरणं ही 6 दिलेली. हा आकडा आपल्याला पाठ करायचा आहे. कोणता? 6 प्रकरणं या नियमामध्ये आहेत. कोणते नियम? 1981चे रूल आहेत. त्याच्यामध्ये एकूण किती प्रकरणं विचारले आपल्याला तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. एकूण 6 प्रकरणं याच्यामध्ये आहे. एकूण नियम जर आपल्याला त्यांनी आकडा विचारला तो नियमांचा आकडा आपला 52 असा आहे. किती? 6 52. आणि एकूण परिशिष्ट जर आपल्याला विचारले तर 6. म्हणजे तुम्हाला 2-6 लक्षात ठेवायचे आणि 52. 2-6 कोणते? एक प्रकरण, एक परिशिष्ट आणि 52 नियम हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता जरी पाठ नाही झालं तर ते तुम्ही लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या लक्षातच येऊन जाणार आहे. तर पहिलं प्रकरण आपण बघूयात. कोणतं आहे पहिलं प्रकरण? सामान्य नियमांचं म्हणजे जनरल रूलचं तुमचं पहिलं प्रकरण आहे. आता याच्यामध्ये त्यांनी एकूण 8 नियम दिले आहेत. ते 8 नियम आता आपण बघणार आहोत इन डेप्थमध्ये. त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे, ते कशा पाठ करायचे ते सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत. पहिल्याच नियमामध्ये ते काय सांगतात की ह्या नियमाचं नाव काय असणार आहे आणि त्याचा प्रारंभ कधीपासून सुरू होणार आहे. तर या नियमांना महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 असं म्हटलं जाईल, असं त्यांनी बेअर ॲक्टमध्ये मेन्शन केलेलं. ठीक आहे, मग नाव पाठ करायचं का? नाव नका पाठ करू, फक्त हे इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? 1981चं. आणि याची अंमलबजावणी जर आपल्याला त्यांनी विचारली की हे कधीपासून लागू झालं तर हे नियम 15 ऑगस्ट 1981 पासून लागू झालेले आहेत असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता ही डेट खूप महत्त्वाची आहे, 15 ऑगस्ट 1981. नंतर सुद्धा मी जेव्हा तुम्हाला एक स्टोरी सांगेल, हे ऑलरेडी मी यूट्यूबवरती एक सेशन घेतलं होतं, म्हणजे डेमो लेक्चर होतं ते. त्याच्यामध्ये तुम्हाला ते भरपूर जणांनी बघितलं असेल, पण ज्यांनी नाही बघितलं त्यांच्यासाठी की हे आपण पाठ करणार आहोत. त्याच्यामध्ये एक मेमरी पॅलेसची एक टेक्निक असते, त्याद्वारे आपण हे सगळे सेक्शन वगैरे पाठ करणार आहोत. आता दुसरा जो नियम आहे आपल्याला ह्या 1981च्या रूलमधला, तो काय सांगतो? व्याप्ती किंवा मग हे कुठपर्यंत लागू आहे हे आपल्याला नियम क्रमांक 2 सांगतो. मग याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? ज्यांच्या नियुक्तीसाठी विशेष कायद्याची तरतूद केलेली आहे. आता कोणाच्या नियुक्तीसाठी? जे पण सरकारी कर्मचारी त्यांच्या नियुक्तीसाठी विशेष कायद्याची तरतूद केलेली आहे, त्यांना हा जो नियम आहे, हा जो कायदा आहे तो लागू असणार आहे. नंतर काय सांगितलं? ज्यांच्या सेवा शर्तींबाबत शासनाशी खास करार झालेला आहे, म्हणजे त्याला आपण ॲग्रीमेंट असं म्हणतो. कुणाच्या सेवा शर्तींबाबत? सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीबाबत कुणाशी? शासनाशी काय झालेलं आहे? खास करार झालेला आहे. त्यांना हे नियम लागू आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलं? शासनामार्फत चालवल्या जाणाऱ्या स्थानिक निधीतून वेतन घेणारे कर्मचारी. इथं 2-3 कीवर्ड लक्षात ठेवा. शासनामार्फत त्यांनी दिलंय. पुढे काय? स्थानिक निधीतून आणि वेतन घेणारे कर्मचारी, असे 3 कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचे. आता हे सगळं पाठ करत बसायचं का? हे सगळं पाठ करत बसायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं पॉलिसी ही जी पण शासनाची तुमची पॉलिसी नियम असतात ते खूप व्यापक स्वरूपाचे असतात, खूप ब्रॉड स्वरूपाचे असतात. जेव्हा पण आपण डेफिनेशन वगैरे बघतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा अप्रोच हा ब्रॉड स्वरूपाचा पाहिजे. मग कसं लक्षात ठेवायचं याची व्याप्ती? जिथं जिथं तुमचं शासन आणि शासनाचा पैसा येणार आहे तिथं तिथं या नियमांची व्याप्ती असणार आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो नियम आहे तुमचा नियम क्रमांक 2, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? बेअर ॲक्टमध्ये त्यांनी नोट दिलेल्या आहे. आता त्या नोट आपण बघूयात. पहिलीच नोट, त्याला आपण टीप क्रमांक 1 म्हणतो. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? सौराष्ट्र, कच्छ, मध्य प्रदेश आणि हैदराबाद राज्यांमधून बदलून आलेल्या ज्या कर्मचाऱ्यांनी जुन्या नियमांचा पर्याय निवडला आहे त्यांना रजा आणि निवृत्ती वेतनासाठी जुनेच नियम लागू राहतील आणि हा पर्याय अंतिम असेल असं लक्षात ठेवा. आता हे वाचलं एवढं 3 स्टेटमेंटचं तुमचं विधान होतं, 3 ओळींचं. आणि इथं कुठेही त्यांनी म्हणजे किचकट विधान आहे, कॉम्प्लेक्स लँग्वेज आहे त्यांची. कसं लक्षात ठेवायचं? हां ठीक आहे, त्या राज्यामधून जे पण आलेले तुमचे कर्मचारी होते तर त्यांनी काय केलं? जुन्या नियमांचा पर्याय निवडलेला आहे. मग त्यांना काय? रजा आणि निवृत्ती वेतनासाठी जुनेच नियम लागू राहील आणि हा जो नियम असेल तो अंतिम असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे.
लक्षात जर राहत असेल तर ठीक, नाही तर ही तेवढं काही फारसं महत्त्वाचं नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त हा कीवर्ड लक्षात ठेवायचा की ते अंतिम असेल, जे पण ते निवडतील ते. पुढची टीप खूप महत्त्वाची आहे, हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. ते काय सांगतात, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी. आता कोण कोण असतं अखिल भारतीय सेवेमध्ये? ऑल इंडिया सर्व्हिसेस. ही एक्झाम UPSC कंडक्ट करते. त्याच्यामध्ये तुमचं IAS असतो, IPS असतो आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी हे तुमचे अखिल भारतीय सेवेतले अधिकारी म्हणून ओळखले जातात. मग तसे ऑल इंडिया सर्व्हिसेसचे जे अधिकारी आहे, जे की महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, जसं की तुकाराम मुंडे सर, त्यांना प्रवास भत्ता आणि पूरक भत्ता हे महाराष्ट्राच्या नियमानुसारच मिळतील असं त्यांनी सांगितलंय. नियुक्ती कोणी केली त्यांची? UPSCनी. म्हणजे ही तुमची एक सेंट्रलची एजन्सी झाली. कोणी केली? केंद्र सरकारने नियुक्ती केली. पण तुमचे कोणकोणता भत्ता? तुमचा ट्रॅव्हल अलाउन्स आणि तुमचा कंपन्सेंट्री अलाउन्स, तुमचा म्हणजे कोणाचा? ऑल इंडिया सर्व्हिसेस ऑफिसर्सचा. ते कशानुसार भेटतं? महाराष्ट्राच्या नियमानुसारच मिळतील असं त्यांनी आपल्याला या रूलमध्ये सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये फॅक्ट काय? रजा आणि जे त्यांचे पेन्शनचे नियम असतात ना, ते केंद्राचेच लागू असतात. तुम्हाला फक्त ट्रॅव्हल अलाउन्स आणि तुमचा जो कंपन्सेटरी अलाउन्स आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा असतो, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढची टीप जी आहे ती महत्त्वाची आहे. काय सांगते ती? बिगर शासकीय स्थानिक निधीतून शासकीय सेवेत येणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती ही पहिली नियुक्ती मानली जाईल. त्यांची मागील सेवा शासकीय सेवा म्हणून मोजली जाणार नाही असं त्यांनी आपल्याला सांगितले. आता इथं आपण एक स्टोरी बघू. ती स्टोरी काय? कन्सिडर करा आपल्या बॅचचे विद्यार्थी आहेत युवराज सर. आता त्यांनी खाजगी स्थानिक संस्थेमध्ये काम केले. किती वर्ष? 5 वर्ष. कीवर्ड कोणकोणते? एक तर खाजगी संस्था आहे, दुसरी ती स्थानिक संस्था आहे. एकूण त्यांनी काम किती केलं? 5 वर्ष. नंतर त्यांनी असिस्टंट कमिशनर ही पद त्यांना मिळालं, समजा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं सरांचं. मग तिथं गेल्यानंतर ते काय सांगतील रुजू होण्याच्या टायमाला, की तुम्ही माझ्या सर्व्हिस बुकमध्ये असं मेन्शन करा की मी ऑलरेडी 5 वर्ष काम केलेलं आहे, मी 5 वर्ष सिनियर आहे असं ते सांगतील. कसं सांगतील? की माझी सर्व्हिस बुक, सेवा पुस्तक काय असतं ते आपण पुढे बघणार आहोत, पण इथं कन्सिडर करा की ते सांगतील की मी आतापर्यंत 5 वर्षाची सेवा केलेली. पण 1981 जे रोल आहे त्याच्यामधला नियम क्रमांक 2 काय सांगेल? नाही युवराज सर, तुमची ही पहिली नियुक्ती आहे, कारण की तुम्ही याच्या अगोदर जे काम केलं ते खाजगी स्थानिक संस्थेमध्ये केलेलं होतं, त्याच्यामुळं तुमची ही पहिली नियुक्ती असणार आहे आणि तुमचं सेवा पुस्तक आतापर्यंत कोरं आहे आणि ते आजपासून सुरू होईल. म्हणजे त्याच्यामध्ये जी पण एंट्री राहील ती तुम्ही आज जो पदभार स्वीकाराल त्याच्यानंतर तो सुरू होणार आहे. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. काय सांगितलं मी तुम्हाला? कीवर्ड लक्षात ठेवा. खाजगी स्थानिक संस्थेत जर कोणी काम केलं आणि नंतर जर त्याचं नियुक्ती जर झाली सरकारी याच्यावरती, तर ती त्याची पहिली नियुक्ती असती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता आपण 2 नियम बघितले. पहिल्या नियमामध्ये काय तुम्हाला त्याचा जे नाव होतं ते प्रारंभ बघितला आपण. सेकंड नियमामध्ये त्याची व्याप्ती बघितली आणि तिसऱ्या नियमामध्ये अर्थ लावण्याचा अधिकार आपण बघणार आहोत. आता हा अर्थ लावण्याचा अधिकार कुणाला आहे? तो वित्त विभागाला आहे. कुणाला? वित्त विभागाला. फायनान्स डिपार्टमेंट आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये ट्रिक काय? तुम्हाला जे गॅड आहे, गॅडला आपण काय म्हणतो? सामान्य प्रशासन विभाग, हा याचे नियमांचे अर्थ लावत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढं पण मी ते मेन्शन करून दिलंय तुम्हाला. असं ठळक लिहायचं तुमच्या नोट्समध्ये. आता काही जणांनी मला मागणी केली की आम्हाला त्या हायलाइटेड नोट्स द्या. देईल मी, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण लेक्चर झाल्यानंतर त्या प्रोव्हाइड होतील तुम्हाला. पण माझं म्हणणं राहील, ज्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केल्या क्लीनवाल्या, त्या तुम्ही प्रिंट करा. हे हायलाईट तुम्ही स्वतः करा. ह्या नोट्स तुम्ही स्वतः असं तिथं लिहा, तरच तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. ऑलरेडी आपण खूप जास्त प्रमाणामध्ये स्पून फिडिंग करतोय. स्पून फिडिंगचा अर्थ काय होतो? तुम्हाला मी 114 पेजेसचा जो बेअर ॲक्ट आहे तो 40 पेजेसमध्ये देतोय, खूप सोप्या भाषेमध्ये MCQ वगैरे देतोय. तर इथं तुमची काय म्हणते ना, ती ब्रेनची प्रोसेसिंग पॉवर ऑलरेडी त्याला आपण म्हणतो की इम्पॅक्ट झालेली आहे. मी सांगाल तुम्हाला तुम्ही हायलाईट करा, स्वतः नोट्स काढा, ते जास्त इम्पॅक्टफुल आणि तुम्हाला रिझल्ट देणारं ठरेल. तर याच्यामध्ये आपण काय बघितलं? रूल क्रमांक 3 मध्ये आपण असं बघितलं की तुमचा अर्थ लावण्याचा अधिकार हा वित्त विभागाकडे आहे. कुणाकडे नाही? तो सामान्य प्रशासन विभागाकडे नाही. हा ट्रॅप आपल्याला लक्षात यायला पाहिजे जर एक्झाममध्ये त्यांनी विचारला तर. पुढचा आपला नियम आहे नियम शिथिल करण्याचा अधिकार. आता ते नियम शिथिल काय करतील? कन्सिडर करा, हे जे नियम आहेत कोणते? 1981चे रूल. याच्यामध्ये किती नियम आहेत? 52 नियम आहे. 6 परिशिष्ट, 6 प्रकरण याच्यामध्ये. आता ह्या 52 नियमापैकी असे कोणतेही जे नियम आहेत जे एखाद्या कर्मचाऱ्याला हार्डशिप देत असेल, त्याला विनाकारण त्रास होत असेल त्या नियमामुळे, तर शासन
लेखी आदेशाद्वारे त्या व्यक्तीला नियमातून सवलत देऊ शकते किंवा नियमामध्ये शिथिलता आणू शकते, असं त्यांनी नियम क्रमांक 4 मध्ये मेन्शन केलेलं आहे. हे 4 कसं लक्षात ठेवायचं ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. पुढे काय आपल्याला नियम क्रमांक 5. नियम क्रमांक 5 काय सांगतो, जर शासनानं एखाद्या कर्मचाऱ्याशी कायदेशीर करार केला असेल तर त्या करारातील अटी या नियमांपेक्षा वरचढ ठरतील, असं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे काय, तुमचा कॉन्ट्रॅक्ट मोठा की तुमचे रूल मोठे. रूल कोणते, 1981चे. कॉन्ट्रॅक्ट कोणता, सरकारने तुमच्या नियुक्तीसाठी केलेला करार. बरोबर, तो करार मोठा की हे रूल मोठे, तर हे कोण ठरवणार आहे, तुमचे पंच लोक ठरवणार आहे. पंच म्हणजेच काय, तुमचा नियम क्रमांक 5. कसं ठरवणार आहे, ज्याच्याकडे संख्याबळ जास्त तो मोठा असं ते ठरवणार. ही आपली ट्रिक निमॉनिक असणार आहे. कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमचे 8 अल्फाबेट आहेत, रूलमध्ये तुमचे 4 अल्फाबेट आहे. म्हणजे तुमचा वरचढ कोण ठरणार आहे, कॉन्ट्रॅक्ट हा तुमचा वरचढ ठरणार आहे. हे कोणी ठरवलं, हे तुमच्या पंचांनी ठरवलं. पंच म्हणजे कोण, नियम क्रमांक 5. हे तुम्हाला असंच लक्षात ठेवायचं आहे. आता आपण नियम क्रमांक 6 बघणार आहोत. त्याच्याबद्दल त्यांनी काय काय सांगितलं, वेतन, भत्ता, रजा आणि निवृत्ती वेतन दाव्यांचे नियमन, असं त्यांनी नियम क्रमांक 6 मध्ये सांगितलं. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, निवृत्ती वेतनाचे दावे कोणत्या नियमामध्ये येतात असं त्यांनी जर विचारलं तर नियम क्रमांक 6 असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. 6 कसं लक्षात ठेवा, तुमचा म्हातारपणाचा सहारा काय असतो, निवृत्ती वेतन असतो. तुमचा म्हणजे काय, इन जनरल म्हणतोय तर काय असतो, तो तुमचं निवृत्ती वेतन असतं. म्हाताऱ्या लोकांचं जे पण सहारा आहे म्हातारपणातला, तो निवृत्ती वेतन असतो. त्या सहारा या शब्दामध्ये तुमचा 6 हा आकडा दडलेला आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला 6 आणि निवृत्ती वेतन लक्षात ठेवायचं आहे. आता काय सांगतात ते, ज्या काळात ते कमावले आहेत म्हणजे काय, वेतन आणि भत्ता त्या काळातील नियमानुसार ते मिळतील, असं त्यांनी आपल्याला सांगितले. याच्यावरती आपण एक उदाहरण बघू. कन्सिडर करा शुभम सर आहेत, त्यांची नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक झाली. कधी, 2010ला त्यांनी काम केलं. आणि पगार, त्याला आपण काय म्हणतो, वेतन आणि भत्ता त्यांना जर काढायचा आहे 2025ला काढायचा आहे, मग त्यांना तो कोणत्या याच्यानुसार भेटेल. आता इथं इश्यू आला ना की 2010ला त्यांनी काम केलं आणि 2025ला त्यांना काढायचं आहे, तर पगार त्यांना 2010च्या नियमानुसारच मिळेल, असं त्यांनी या रूलमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. तो रूल कोणता आहे, 6 नंबरचा रूल आहे. आपण बघितली स्टोरी काय होती, शुभम सरचं अपॉइंटमेंट झालं कधी, 2010ला त्यांनी काम केलं, पण पगार कधी काढायचा आहे, वेतन आणि भत्ता त्यांना 2025ला काढायचा आहे. मग तो कोणत्या नियमानुसार भेटेल, तर त्यांना तो 2010चे जे नियम होते त्यानुसारच भेटेल, असं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. पुढे काय, त्यांनी रजेबद्दल सांगितलं की तुम्हाला रजेबद्दल कधी त्याचे नियम लागू होतील. तर बघा, शुभम सर आहे, त्यांना त्यांच्या जीएफ सोबत धुरंधर हा मूवी बघायला जायचा आहे. 5 डिसेंबर 2025ला सकाळी 9 वाजता PVRला त्यांना हा पिक्चर बघायला जायचं आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो त्यांना बघायचा आहे. मग त्यांना रजा घ्यायची, तर ती रजा कशी मिळेल, तर त्यांना डिसेंबर 2025ला जे रूल लागू आहेत तर त्या रूलनुसार, त्या नियमानुसार त्यांना रजा मिळेल. एवढंच आपल्याला त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी आपल्याला, निवृत्ती वेतन, कर्मचारी ज्या दिवशी सेवानिवृत्त होईल त्या दिवशीच्या नियमानुसार मिळेल, असं त्यांनी मेन्शन केलेलं. ठीक आहे, म्हणजे बट ऑब्वियस गोष्टी, ज्या दिवशी तो रिटायर होईल त्या दिवशीच्या नियमानुसारच भेटायला पाहिजे. नाहीतर जर तुम्ही बघितलं, समजा एखाद्या व्यक्तीने 1960च्या आसपास काम केलेलं आहे, त्याला जर आता 2020 मध्ये निवृत्त करायचंय, तर ते तेव्हा तुमचा 5 रुपये सुद्धा खूप मोठे असायचे. म्हणजे 5 रुपयामध्ये तुमचा अख्खा बाजार व्हायचा, असं आमचे आई सांगायचे किंवा माझे वडील सांगायचे की आम्ही जर 1 किंवा 2 रुपये जरी नेले तरी सगळा बाजार व्हायचा. आणि आता बाजाराला जर गेलं तर 2 ते 2,500 रुपये लागतात. त्याच्यामध्ये तुमचे फळं, भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी येतात. तर सांगायची गोष्ट अशी की इन्फ्लेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी वाढतात. तर तुमचे निवृत्ती वेतन कसं भेटतं, ज्या काळामध्ये तुम्ही निवृत्त होणार आहात त्या दिवशीच्या नियमानुसार तुम्हाला काय भेटणार आहे, तुमचं पेन्शन भेटणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची तरतूद काय दिलेली, सेवेत असताना नियमात असा कोणताही बदल केला जाणार नाही ज्यामुळे कर्मचाऱ्याचे आधी ठरलेले निवृत्ती वेतन कमी होईल, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आणि ही बट ऑब्वियस गोष्ट आहे, एकदा तुम्ही एखाद्या पदावर निवडले गेले तर त्या सर्व्हिसच्या ज्या पण कंडिशन आहे त्याच्यामध्ये चेंज केल्या जात नाही. असं चेंज की तुम्हाला त्याच्यापासून त्रास होईल किंवा मग काही नुकसान होईल, असे चेंजेस केल्या जात नाही. हे आपण जेव्हा राज्यघटना वाचतो त्याच्यामध्ये सुद्धा ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे तर त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याच्या मेंबर्सला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही अशा आपण तरतुदी त्याच्यामध्ये करत नाही, किंवा अपॉइंटमेंट केल्यानंतर अशा तरतुदी असतात. हे झालं आपला 6 क्रमांकाचा नियम. आपण आतापर्यंत 6 बघितले.
ते आपण सगळे पाठ करणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ट्रिक्ससुद्धा सांगत आलो आहे की कसं लक्षात ठेवायचं ते. त्याला आपण मेमरी हिंट म्हणतो. ट्रिक्स या शब्दापेक्षा मेमरी हिंट हा शब्द जास्त काय म्हणतात त्याला योग्य आहे. पुढे 7वा क्रमांकाचा नियम काय सांगतो? अधिकारांचा वापर आणि सोपवणे म्हणजे काय? एक्सरसाइज अँड डेलिगेशन ऑफ पॉवर्स. या नियमानुसार कोणतेही अधिकार वापरताना किंवा ते दुसऱ्याला सोपवताना वित्त विभागाचा सल्ला घेणं अनिवार्य. असं लक्षात ठेवा. वित्त विभाग हा तुमचा कोण आहे? ब्रह्मदेव आहे. तो ब्रह्मदेव काय हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. वित्त विभाग काय आहे तुमचा? ब्रह्मदेव. कारण त्याचा सल्ला घेणं काय तुम्हाला अनिवार्य आहे. हे तुम्हाला कशामध्ये सांगितलं त्यांनी? नियम क्रमांक 7 मध्ये सांगितलेलं आहे. आता हा जो पुढचा नियम आहे नियम क्रमांक 8, हा तुमच्या प्रशासकीय प्रोटोकॉलचा भाग येतो. एक्झाममध्ये विचारणं हे अपेक्षित नाहीये. तरी सुद्धा आपण बघूयात काय सांगतो ते. ते काय सांगतं की जर शासनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्यानं एखाद्या कर्मचाऱ्याला नियमात सवलत दिली तर त्या सवलतीमागची कारणे त्यांना लेखा परीक्षण अधिकाऱ्याला म्हणजेच ऑडिट ऑफिसरला लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे. म्हणजे काय? एखाद्या सक्षम अधिकाऱ्यानं एखाद्या कर्मचाऱ्याला नियमात जर सवलत दिली, शासनाव्यतिरिक्त हा कीवर्ड लक्षात ठेवायचा. कुणी? सक्षम प्राधिकारी काय करणार आहे? नियमामध्ये सवलत देणार आहे कोणाला? कर्मचाऱ्याला. मग त्या सवलतीमागची कारणं लेखा परीक्षण अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात कळवणं आवश्यक आहे असं नियम क्रमांक 8 सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला हा ऑडिट ऑफिसर महत्वाचा आहे. तेवढा कीवर्ड तुम्ही हायलाईट करून ठेवला तरी बस झालं. बाकीचं आपण हे कसे पाठ करायचे ते आता मी तुम्हाला मेमरी पॅलेसच्या ट्रिकने सांगणार आहे. मेमरी पॅलेस ही संकल्पना काय असते की तुम्ही एखादं स्थळ इमॅजिन करता आणि त्याच्यानंतर तुम्ही गोष्टी तिथं प्लेस करत जाता आणि त्यानुसार तुम्ही गोष्टी आठवायचा प्रयत्न करत असता. कन्सिडर करा हे आपलं मंत्रालय. मंत्रालयामध्ये तुम्हाला आता जायचंय तर मंत्रालयामध्ये तुम्ही प्रवेशद्वार कधी केला? 15 ऑगस्ट 1981. ही तारीख कशाची आहे? ही आपली 1981ची जे रूल आहे, जे नियम आहे त्याची लागू होण्याची तारीख आपली 15 ऑगस्ट 1981 ही आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तुम्ही प्रवेशद्वाराने प्रवेश केला त्याच्यानंतर तुम्हाला 2 बोर्ड दिसले. कोणते होते ते 2 बोर्ड? पहिल्याच बोर्डावरती त्यांनी एक नाव लिहिलेलं होतं. ते नाव कोणतं होतं? महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1981 हे त्यांनी पहिल्या बोर्डावरती लिहिलेलं होतं. आणि त्या बोर्डाच्या खालीच काय होतं? 15 ऑगस्ट 1981 त्या दिवशी तुम्ही एंट्री केली असं लक्षात ठेवायचंय. दुसरा बोर्ड होता. दुसरा बोर्ड म्हणजे काय? तुमचा नियम क्रमांक 2 असणार आहे. दुसरा बोर्ड तुम्हाला काय सांगतो? या नियमांची व्याप्ती सांगतो. नियमांची व्याप्ती कुठकुठे येणार आहे? जिथं शासन आणि जिथं शासनाचा पैसा येणार तिथं तिथं या नियमांची व्याप्ती येणार असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे 2 बोर्ड बघितले तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्या मजल्यावरती गेले. पहिल्या मजल्यावरती तुम्हाला वित्त विभाग दिसला. त्या वित्त विभागामध्ये 2 माणसं होते. एक ब्रह्मदेव होता. ब्रह्मदेव हा 3 तोंडाचा असतो. तर त्या 3 तोंडाच्या ब्रह्मदेवाकडे नियमांचे अर्थ लावण्याचा अधिकार आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता 3 वरून काय लक्षात ठेवायचं? नियम क्रमांक 3 हे तुम्हाला ब्रह्मदेवावरून लक्षात ठेवायचं. ब्रह्मदेव म्हणजे काय? 3 डोक्यांचा देव. 3 डोक्यांचा देव त्याला आपण काय म्हणतो? ब्रह्मदेव. बरोबर. आणि ते कोण आहे? वित्त विभागामध्ये तो बसलेला आहे. तर मग तुमचे नियमांचे अर्थ कोण लावणार आहे? वित्त विभाग लावणार आहे. हे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे नंतर तुम्हाला 4 काय करतो? कर्मचाऱ्यांचे हार्डशिप दूर करतो. म्हणजेच काय? मी असं लक्षात ठेवलं होतं की तुम्ही जर मंत्रालयामध्ये गेला तुम्हाला भूक लागणार आहे. भूक लागल्यानंतर तुम्ही काही बैल किंवा गाय किंवा प्राणी नाही आहेत तुम्हाला चारा टाकायला. पण इथं आपल्या गोष्टीमध्ये आपण लक्षात ठेवू की तुम्हाला चारा देणार आहे. कोण देणार आहे? 4 नंबरचा व्यक्ती काय देणार आहे? चारा देणार आहे. त्या चारावरून तुम्हाला 4 लक्षात ठेवायचं आहे आणि कर्मचाऱ्यांच्या हार्डशिप दूर करते असं लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुम्ही दुसऱ्या मजल्यावरती गेले. तिथं पंच बसलेले होते. पंचांनी काय केलं? कॉन्ट्रॅक्ट आणि रूल मधला वाद सोडवला. कॉन्ट्रॅक्ट हा वरचढ ठरला, रूल हा छोटा ठरला. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे का? त्याच्याकडे संख्याबळ जास्त आहे, अल्फाबेटची संख्या जास्त आहे असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नंतर येतो तुमचा रूल क्रमांक 6. 6 काय सांगतो? 6 नंबरच्या टेबलवरती तुमची लांबच लांब रांग होती. कशासाठी? निवृत्ती वेतनासाठी. आणि तुमचा निवृत्ती वेतन हे म्हातारपणाचा सहारा असतो. त्या सहारामध्येच तुमचा एक वर्ड येतो 6. या अंकावरून आपण लक्षात ठेवलं होतं. सहारा म्हणजेच निवृत्ती वेतन, 6 म्हणजेच निवृत्ती वेतन. हे आपण असे 6 नियम याच्यामध्ये पाठ केलेले आहे. प्रकरण 1 इथं आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रकरण 2 कडे मूव्ह ऑन करणार आहोत. प्रकरण 2 मध्ये त्यांनी डेफिनेशन सांगितलेलं आहे.
प्रकरण 2 मध्ये त्यांनी डेफिनेशन मेन्शन केलं आहे. त्याच्यातलं सुद्धा जे आपलं नियम क्रमांक 9 आहे त्याच्यामध्ये त्यांनी तब्बल 58 डेफिनेशन दिलेल्या आहेत. त्या 58 डेफिनेशन आता आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहे. सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये आता बघू त्यांनी काय दिलं, प्रत्यक्ष प्रवास खर्च, वाटप वगैरे. त्याच्यानंतर शिकाऊ उमेदवार, लेखाधिकारी, संवर्ग, हे काय तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर करतो मी की याच्यामध्ये काय काय येतं. पहिले काही कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आपण त्याचे प्रोव्हिजन इन डिटेलमध्ये, फॅक्ट्स नंतर बघू, पहिले कन्सेप्ट बघूयात. कन्सिडर करा की आपल्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत डॉक्टर सुषमा मॅडम, तर सध्या त्या डॉक्टर आहेत, म्हणजे त्या प्रायव्हेट प्रॅक्टिस करताय. उद्या त्यांची असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नियुक्ती झाली. आता तुम्ही म्हणसाल की कोणाकोणाला नियुक्त करतो तिथं, बॅचमध्ये जेवढे जण आहेत तेवढ्या सगळ्यांना मला नियुक्त करायचं आहे. एक दिवस तुमचा सुद्धा नंबर येणार आहे आपल्या लेक्चरमध्ये. तर लक्षात ठेवा, सुषमा मॅडम त्यांची असिस्टंट कमिशनर म्हणून नियुक्ती झाली. आता कन्सिडर करा की त्यांची जी पोस्ट आहे कोणती, सहाय्यक आयुक्ताची, तो त्यांचा संवर्ग आहे. संवर्ग त्याला आपण काय म्हणतो, कॅडर असं म्हणतो. काय म्हणतो, कॅडर. कशाला, त्यांची जी पोस्ट आहे असिस्टंट कमिशनरची त्याला काय म्हणतो, कॅडर असं म्हणतो. ही कॅडरची संकल्पना आहे, ती लक्षात घ्यायची तुम्हाला. पुढचं आता प्रत्यक्ष प्रवास खर्च काय असतो ही संकल्पना जाणून घ्या. कन्सिडर करा की मॅडम नेरूळवरून बेलापूरला गेल्या. कुठून गेल्या, नेरूळवरून बेलापूरला त्या गेल्या. कशासाठी गेल्या, ऑफिस कामासाठी गेल्या. ऑफिस कामासाठी गेल्या, त्याच्यामुळं शासन त्यांना एक खर्च देणार आहे, काहीतरी पैसा देणार आहे. मग तो मिळणारा खर्च जो आहे कशासाठी, त्यांनी ऑफिस कामासाठी कुठून गेल्या, नेरूळवरून बेलापूरला गेल्या, ऑफिस कामासाठी गेल्या. मग मिळणारा खर्च हा त्यांचा काय असणार आहे, प्रत्यक्ष प्रवास खर्च असणार आहे. हे संकल्पनात्मक मी तुम्हाला इथं सांगितलंय. प्रत्यक्ष प्रवास खर्च काय येतो, तुम्ही ऑफिसच्या कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता, मग जो मिळणारा खर्च असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष प्रवास खर्च असं म्हणतो. इथं सर्वात महत्त्वाचा कीवर्ड कोणता, ऑफिस कामासाठी तुम्ही जाता आणि मिळणाऱ्या खर्चाला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष प्रवास खर्च असं म्हणतो. पुढे आता अजून एक संकल्पना आहे कोणती, वाटपाची. त्याला आपण अलॉटमेंट असं म्हणतो. या अलॉटमेंटमध्ये सुद्धा नंतर 2 भाग येतात. एक तुमचं घराचं, त्याला आपण हे म्हणतो, मला लक्षात येत नाही ते, होम रेंट अलाउन्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, होम रेंट अलाउन्स. ते सुद्धा आपली संकल्पना येणार आहे पुढे, ती सुद्धा मी सांगतो तुम्हाला. पण आता कन्सिडर करा की आपल्या बॅचचे एक विद्यार्थी, कोण, विशाल सर. विशाल सरांची नियुक्ती झाली सहाय्यक आयुक्त म्हणून. मग सरकारनं त्यांना वाशीमध्ये एक घर दिलं. कशासाठी दिलं, राहण्यासाठी दिलं. का दिलं, त्यांची नियुक्ती झाली. कशावरती झाली, सहाय्यक आयुक्त या पदावरती त्यांची नियुक्ती झाली. कोणी केली, शासनाने केली. मग त्यांना एक क्वार्टर देण्यात आलं. आपल्या सामान्य भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, सरकारी क्वार्टर म्हणतो. ते क्वार्टर देण्यात आलं, म्हणजेच काय देण्यात आलं त्यांना, वाटप. त्यालाच आपण अलॉटमेंट असं म्हणतो. जर आपण जनरली वाचलं वाटप किंवा अलॉटमेंट तर ते आपल्याला लक्षात येत नाही. पण ह्या अनुषंगाने वाटप म्हणजेच काय, तुमचं क्वार्टर, सरकारी क्वार्टर असं लक्षात ठेवा. वाशीमध्ये जे घर देण्यात आलं त्याला आपण काय म्हणतो, वाटप किंवा अलॉटमेंट असं म्हणतो. आता पुढची जी एक संकल्पना आहे त्याला आपण पूरक भत्ता किंवा कंपन्सेटरी अलाउन्स म्हणतो. हे लक्षात घ्या, पूरक भत्ता काय असतो ते. तर कन्सिडर करा की शुभम सर सुद्धा सहाय्यक आयुक्त आहे. त्यांची नेमणूक झालेली आहे सहाय्यक आयुक्त म्हणून नवी मुंबईमध्ये, बरोबर. पण तो जॉब सोडून पूरग्रस्त भागामध्ये त्यांची ड्युटी आहे आणि सरकारनं तिथं राहण्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे दिले. मी काय सांगितलं तुम्हाला, एखादी व्यक्ती किंवा मग तुम्ही स्वतःला कन्सिडर करा, तुम्ही सहाय्यक आयुक्त झाले, पण तुमची सहाय्यक आयुक्तच्या जी कामं आहेत ती कामं सोडून पूरग्रस्त भागामध्ये तुमची ड्युटी लावली. कोणी लावली, शासनाने लावली. ती शासन लावू शकतं आणि त्यासाठी सरकारनं तिथं राहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसा दिला. त्या अतिरिक्त पैशाला आपण काय म्हणतो, पूरक भत्ता किंवा त्याला कंपेन्सेटरी अलाउन्स आपण म्हणतो. का म्हणतो, पूरग्रस्त भागामध्ये तुमची ड्युटी नेमण्यात आलेली आणि तिथं राहण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे दिलेले, त्याला आपण काय म्हणतो, पूरक भत्ता असं म्हणतो. आता इथे एक महत्वाची सूचना आहे, काय की मला काही जणांचे मेसेज आले की आम्हाला लेक्चरच सापडत नाही, लेक्चर झालं कुठे आहे, नोट्स कुठे आहे, नोट्स सापडत नाही. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, आपला जो ग्रुप आहे, प्रायव्हेट ग्रुप आहे, याच्यामध्ये मेंबर ॲड केलेले. तुम्ही ग्रुपमध्ये ॲड आहात. त्याच्यानंतर तुम्ही वरती ग्रुपला जर क्लिक केलं तुम्हाला असे 3 ऑप्शन दिसतात, मीडिया, फाईल्स, लिंक्स. याचा स्क्रीनशॉट घेता येत नाही, ग्रुप प्रायव्हेट असल्यामुळे मी ते फोटो काढलेले. तर मीडिया, फाईल्स आणि लिंक्स असे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात. तुम्ही मीडियावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं 2 लेक्चर दिसतील. इथे एक 40 मिनिटाचं, दुसरं 20 मिनिटाचं. हे आपले
जो ट्री कन्झर्वेशन ॲक्ट झाला 1975चा, त्याच्यावरचे जे 2 लेक्चर झाले ते वाले हे आहेत. नंतर हे मी तुम्हाला एक रँडम इमेज शेअर केल्या होत्या, त्या तुम्हाला मीडिया सेक्शनमध्ये दिसतात. नंतर तुम्ही फाईल्स या ऑप्शनवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील. बघा, मी टेंटेटिव्ह शेड्यूल आणि बॅचचं स्टेटस शेअर केलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम 1979 ते शेअर केलं होतं, ते दिसतंय तुम्हाला. ते डाउनलोड करायचं. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलवरती असे 3 डॉट दिसतात. त्या 3 डॉटवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला ओपन विथ गुगल येतं, किंवा मग तुमच्याकडं कोणताही इतर ब्राउझर असेल जसं की ड्राईव्ह वगैरे, त्याच्यातनं ओपन करायचं, त्याला डाउनलोड करायचं, मग तुम्ही त्याला प्रिंट करू शकता. आयफोनचं मला एक्झॅक्टली माहीत नाही की त्याला काय ऑप्शन येतं म्हणून, पण मी ते तुम्हाला सांगतो. आता आयफोनचं सांगतो, पण तुम्हाला अँड्रॉइड मोबाईलमध्ये ते डाउनलोड करता येतं. तर ह्या तुमच्या नोट झाल्या, हे तुमचे व्हिडिओ झाले. आता याच्यामध्ये प्रिंट काय काय करायचं ते सांगतो. याच्यामध्ये बघा, ही तुम्हाला नोट्स दिलेली, ही नोट्स तुम्हाला प्रिंट करणं मॅन्डेटरी आहे. काय मॅन्डेटरी? जर तुम्ही टॅबवरती करत असाल तर ठीक आहे, पण लेक्चर करताना तुम्हाला नोट्स समोर असणं खूप महत्त्वाचं आहे. का? मी जे हायलाईट करून दिलं ते तुम्हाला हायलाईट करायचं आहे. जे मी तुम्हाला इतर गोष्टी सांगितल्या की इथं तुमचं सामान्य प्रशासन विभाग येत नाही, तिथं त्याला फुली मारायची, तसं लिहून ठेवायचं तिथं. तसं लिहून ठेवलं तरच तुम्हाला ते आठवणार आहे. तुम्ही जर स्वतः नोट्स काढल्या तरच त्या तुम्हाला फायद्याच्या. स्वतः नोट्स म्हणजे काय? सगळं लिहित बसू नका. जे मी तुम्हाला तिथं सांगतो लिहायला तेवढंच लिहा, बरोबर? या प्रिंट काढून किंवा मग टॅबवरती तुम्ही तसं लिहा. नंतर तुम्हाला जी आपली MCQ टेस्ट होती ती सुद्धा जर तुमच्याकडे टॅब नसेल तर प्रिंट करा, ती सोडवा, त्याची आन्सर की देण्यात येईल. मी आता जी आपली हे जे रूल आहे त्याची आन्सर की टाकलेली नाही आहे. जेव्हा सगळे आपले लेक्चर होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला आन्सर की टाकेल, पण ते MCQ सोडवा, त्याच्यानंतर तुम्ही ते आन्सर कीने चेक करा. आणि वर्कबुक सुद्धा तुम्हाला इथं टाकलेली, ती डाउनलोड करायची, प्रिंट करायची आणि ती सगळं लिहायचं बघून नोट्समधून, तुम्हाला आठवलं नाही तर. हे आपल्या जनरल इन्स्ट्रक्शन झाल्या. आता आपण आपल्या नियमांकडे येणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, मी तुम्हाला संकल्पना सांगत होतो. संकल्पनामध्ये आपण काही गोष्टी डिस्कस केल्या. आता आपण त्याच्यामधल्या फॅक्ट्स बघूया. नियम क्रमांक 9 आपण बघत होतो, त्याच्यामधला सब क्लॉज 1 मध्ये त्यांनी प्रत्यक्ष प्रवास खर्च सांगितलेला आहे. काय काय येतो? शासकीय कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या वैयक्तिक सामानाचा प्रत्यक्ष वाहतूक खर्च हा प्रत्यक्ष प्रवास खर्चामध्ये येतो. मी तुम्हाला सांगितलं ना की नेल्लूरवरून तुमच्या बेलापूरला कोण गेल्या? डॉक्टर सुषमा मॅडम गेल्या. कशासाठी गेल्या? ऑफिसच्या कामासाठी गेल्या. मग त्यांना तो मिळणारा खर्च हा आपण काय कशामध्ये गणतो? प्रत्यक्ष प्रवास खर्चामध्ये गणतो. मग मिळणारा खर्च काय काय असतो तुमचा? सामानाचा प्रत्यक्ष वाहतूक खर्च, वैयक्तिक सामानाचा आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या प्रत्यक्ष जो खर्च असतो त्याला आपण काय म्हणतो? प्रत्यक्ष वाहतूक खर्च असं म्हणतो. पुढे काय? याच्यामध्ये काय काय समाविष्ट आहे? फेरी, टोलचे शुल्क आणि कॅम्प इक्विपमेंट नेण्याचा खर्च. आता हे जे कॅम्प इक्विपमेंट आणि कॅम्प इक्विपेज असं येतं ते आपण दोन्ही पण पुढे बघूयात. याच्यामध्ये काय काय समाविष्ट नाही ते बघूयात. हॉटेल खर्च नाहीये, खाण्यापिण्याचा खर्च नाहीये, चालकाला दिलेले बक्षीस किंवा सामानाची होणारी झीज, तूटफूट ही तुमच्या प्रत्यक्ष प्रवास खर्चामध्ये समाविष्ट नाहीये, असं तुम्हाला तिथं क्लिअरली हायलाईट करून मेन्शन करून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला ते रिव्हिजन करताना सोपं जाणार आहे. पुढे वाटपाची आपण डेफिनेशन बघितली. मी तुम्हाला सांगितलं ते वाटप म्हणजे काय? आपले जे विशाल सर होते त्यांना वाशीमध्ये आपण घर दिलं होतं. कशासाठी दिलं होतं? सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्यांना सरकारी क्वार्टर भेटलं होतं, त्यालाच आपण काय म्हणतो? वाटप. त्यालाच आपण अलॉटमेंट असं म्हणतो. पुढे आपल्याला त्यांनी अप्रेंटिस जे असतं, शिकाऊ उमेदवार असतं, त्यांचं एक प्रोव्हिजन सांगितलं. आत्ता रिसेंटली एक फेमस हे होते, PSI होते, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती खूप जास्त प्रमाणामध्ये शॉर्ट्स टाकायचे, त्यांच्यावरती केस पडली. तर तुम्ही मीडियामध्ये बघितलं असेल ते सांगायचे की प्रशिक्षणार्थी PSI असं ते शब्द वापरायचे. तर काय ते शिकाऊ उमेदवार म्हणजे काय असतं ते आपण बघूयात. सरकारी सेवेत नोकरी मिळण्याच्या उद्देशाने एखाद्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेणारी व्यक्ती, त्याला मासिक वेतन दिलं जातं, परंतु तो त्या विभागाचा कोणत्याही कायमस्वरूपी पदावर नियुक्त नसतो. याला प्रोबेशन पिरियड असं म्हणलं जातं. काय? तुमची नियुक्ती झालेली, तुम्ही PSIच्या लिस्टमध्ये आला आणि आता तुमची ट्रेनिंग सुरू झालेली आहे. ट्रेनिंगमध्येच जर तुम्ही काही कांड केलं तर तुम्ही कायमस्वरूपी त्या पदावर होते का? तुम्ही नियुक्त नव्हते, तुम्ही प्रोबेशन पिरियडमध्ये होते, म्हणून तुम्हाला डिपार्टमेंट काढून देऊ शकतं. हा त्याच्यामध्ये त्यांनी अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे काय सांगितलं त्यांनी? तुम्ही जर ट्रेनिंग घेत असाल तर तुम्ही त्या विभागाच्या कोणत्याही कायमस्वरूपी पदावरती नियुक्त नसतात,
असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कोणाबाबत? शिकाऊ उमेदवारांबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे काय सांगतं ते आपल्याला, उद्या जर तुम्ही लागले, ट्रेनिंग पिरियड किंवा प्रोबेशन पिरियड होस तर कोणतंही कांड करू नका, असं आपल्याला या डेफिनेशनमध्ये शिकायला भेटलेलं आहे. म्हणजे पुस्तकांपलीकडे, परीक्षेपलीकडे आपल्याला भेटलेलं ज्ञान कोणतं आहे? कांड करायचं नाही. कधीपर्यंत? प्रोबेशन पिरियड. आपला ट्रेनिंग पिरियड संपूस तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं कांड करायचं नाही, ही आपल्याला शिकवण याच्यामध्ये भेटलेली आहे. पुढे आपल्याला सब क्लॉज 4 मध्ये त्यांनी ऑडिट ऑफिसर सांगितलेलं आहे. आता फारशी काही महत्त्वाची डेफिनेशन नाही आहे, पण एवढं लक्षात ठेवा, कॅग म्हणजे काय? आपला भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाद्वारे नियुक्त केलेला अधिकारी म्हणजे ऑडिट ऑफिसर असतो, हे लक्षात ठेवा. हे ऑडिट ऑफिसर आपण नियम क्रमांक 8 मध्ये बघितलं होतं, बरोबर? तिथं आपण सांगितलं होतं की जर तुम्हाला काही सवलत भेटली सक्षम अधिकाऱ्याकडून तर ते लेखी तुम्हाला कळवावं लागतं. कोणाला? ऑडिट ऑफिसरला. मग ते ऑडिट ऑफिसर कोण असतो? कॅगने नियुक्त केलेला अधिकारी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपला संवर्ग काय असतो मी तुम्हाला सांगितलं. संवर्ग म्हणजे काय? डॉक्टर सुषमा मॅडम यांची नियुक्ती झाली कुठे? असिस्टंट कमिशनर या पदावरती, तर त्याला आपण संवर्ग म्हणतो. या संवर्गामध्ये तुम्हाला एक ट्रिक लक्षात ठेवायची. काय ती? ते तुम्हाला देऊ शकता की याच्यामध्ये केवळ कायमस्वरूपी पदे येतात, असं जर त्यांनी आपल्याला दिलं तर ते चुकीचं असणार आहे. तुमच्या संवर्गामध्ये कायमस्वरूपी तसेच तात्पुरत्या पदसुद्धा त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये येतात? तुमच्या संवर्गामध्ये येतात. आता हे आपण जाणून घेतलं की त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आणि तात्पुरते, याला आपण काय म्हणतो? परमनंट आणि टेम्पररी, असं आपण त्याला म्हणतो, टेम्पररी पोस्ट. तर हे दोन्ही सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि काय येत नाही, फक्त जर त्यांनी असं दिलं केवळ कायमस्वरूपी पदे याच्यामध्ये येतात, तर ते आपलं चुकीचं असणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पण इथे एक प्रश्न आहे, जे बाह्य कंत्राटी पदं असतात जसं की साफसफाई कर्मचारी, तर मग हे तुमच्या संवर्गामध्ये येतात का? हा प्रश्न मी तुम्हाला केलेला आहे. तुम्ही याच्यावरती विचार करा, येतात का? जे बाह्य कंत्राटी पदं म्हणजे तुमचा एखादा विभाग आहे जिथं की तुमचं कंत्राटी भरतीने त्यांनी काही लोक अपॉइंट केलेले आहे, बाह्य कंत्राटी पदं त्याला आपण म्हणतो. म्हणजे काय? तुम्ही आता मी जिथं अभ्यासिकेमध्ये जातो नाही, अभ्यासिका त्याचं बेस्ट एक्झाम्पल राहणार नाही. समजा जे संभाजीनगरचं धर्मादाय विभाग आहे तिथं बाह्य कंत्राटी पदाद्वारे त्यांनी साफसफाई कर्मचारी काही नियुक्त केले, तर ते तुमच्या कॅडरमध्ये येतात का? तर त्याचं उत्तर असणार आहे की ते कॅडर किंवा संवर्गामध्ये येत नाही. कारण का? कारण ते बाह्य कंत्राटी पदे, सरकारी कंत्राटी पदे आहे का? नाही. तर लक्षात ठेवायचं. पुढे त्यांनी आपल्याला कॅम्प इक्विपेज आणि कॅम्प इक्विपमेंट अशा 2 डेफिनेशन दिल्या. 2 ओळीमध्ये याला लक्षात ठेवायचं आणि असंच लिहायचं. कॅम्प इक्विपेज म्हणजे काय? वाहून नेणारं जे पण, म्हणजे आपल्याला एखादं सामान जे वाहून न्यायचं त्याच्यासाठी जी लागणारी साधने ती तुमच्या कॅम्प इक्विपेजमध्ये येतात. आणि तंबू किंवा मग ते लावण्यासाठी लागणारं फर्निचर किंवा साहित्य हे तुमच्या कॅम्प इक्विपमेंटमध्ये येतं. मग तुमच्या कॅम्प इक्विपेजमध्ये काय काय येणार आहे? तुम्हाला सामान हलवण्यासाठी लागणारे साधने कोणकोणते? बैलगाडी आहे, ओझे वाहणारे प्राणी जसं की गाढव झालं, घोडा झालं, मजूर झाले, नंतर तंबू लावणारे सेवक, हे सर्व तुमच्या कॅम्प इक्विपेजमध्ये येतात. आणि कॅम्प इक्विपमेंटमध्ये काय येतात? तंबू झाले, ते लावण्यासाठी लागणारे फर्निचर झालं किंवा साहित्य झालं, हे सर्व तुमचं कॅम्प इक्विपमेंटमध्ये येणार आहे. पुढे आता त्यांनी आपल्याला पूरक भत्ता सांगितलेला आहे. कंपन्सेटरी अलाउन्स मी तुम्हाला सांगितलं, सहाय्यक आयुक्त म्हणून तुमची नेमणूक झाली, पूरग्रस्त भागामध्ये तुमची नेमणूक झाली, तिथं तुम्ही ड्युटीवरती आहे, तिथं राहण्यासाठी सरकारनं तुम्हाला जो खर्च दिला त्याला आपण पूरक भत्ता म्हणतो, असं मी तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर केलेलं होतं. आता याच्यामध्ये प्रोव्हिजन काय ते बघूयात आपण. विशेष परिस्थितीत काम करताना होणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी दिला जाणारा भत्ता. मी तुम्हाला सांगितलं पूरग्रस्त भाग, विशेष परिस्थिती कोणती आहे? पूरग्रस्त भाग आहे, किंवा मग लातूरला भूकंप वगैरे झाला होता, तर तशा गोष्टी कन्सिडर करा की तिथं काम करताना होणारा वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी दिला जाणारा भत्ता म्हणजेच काय? तुमचा पूरक भत्ता आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यात तुमचा प्रवास भत्ता सुद्धा समाविष्ट असतो, त्याला आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्स असं म्हणतो. हा तुमच्या कंपन्सेटरी अलाउन्समध्ये समाविष्ट असतो, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता कसं लक्षात ठेवसाल? CA इज TA असं मी लक्षात ठेवलं, म्हणजे CA आणि टी हे दोघं भाऊ आहे, म्हणजे ते समाविष्ट आहे, एकत्र आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला एक्झामात त्यांनी दिलं की यामध्ये प्रवास भत्ता समाविष्ट नसतो, तर भरपूर जणांच्या विकेट याच्यामध्ये उडू शकतात, त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. पण इथे सुद्धा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही ड्रायव्हरला जी टीप देता, हॉटेलच्या वेटरला जी टीप देता, किंवा जे हॉटेलचं बिल आहे ते तुमचं बिल ह्या तुमच्या पूरक भत्त्यामध्ये कव्हर होतं का? हा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे. तर
त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही दिलेली ड्रायव्हरला ट्रिप, तुम्ही दिलेली हॉटेल वेटरला टिप किंवा मग हॉटेलचं बिल हे तुमचं पूरक भत्त्यामध्ये समाविष्ट होत नाही. हे त्याचं उत्तर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं, सक्षम अधिकारी कोण असतो? शासन किंवा असा अधिकारी ज्याला या नियमानुसार अधिकार सोपवण्यात आलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो? कम्पिटंट ऑथॉरिटी. त्याला सक्षम अधिकारी म्हणतो. पाठ करण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाहीये. पुढचा आपला जो सब क्लॉज आहे 10 क्रमांकाचा, आपण नियम क्रमांक कोणता बघतोय? नियम क्रमांक 9 बघतोय. त्याच्यामधला सब क्लॉज आहे आपला 10. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कन्सॉलिडेटेड फंडची व्याख्या सांगितलेली, जी की आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल क्रमांक 266(1) मध्ये त्यांनी मेन्शन केलेली आहे. आता बघा, तुम्ही तुमचा घरी जो पैसा येतो, म्हणजे आता लहान जेव्हा आपण होतो तेव्हा आपण गल्ला किंवा त्याला गुल्ल कसं म्हणतो, त्याच्यामध्ये पैसा ठेवायचो. आपले घरचे आपला पैसा हा बँकेमध्ये ठेवतात. तसंच सरकारला सुद्धा त्याचा पैसा हा कुठंतरी ठेवावा लागतो. सरकारला कुठून तरी पैसा येतो, जसं की महसूल झालं, कर्ज झालं, कर्जाची झालेली परतफेड. मग जो येणारा पैसा आहे ते कुठं ठेवतात? संचित निधीमध्ये ते ठेवतात किंवा तो पैसा तिथं जमा होतो. हीच त्या कन्सॉलिडेटेड फंडची संचित निधीची व्याख्या आहे. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? आर्टिकल 266(1) हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे अजून एका प्रश्नाचं तुमचं उत्तर देतो. सकाळी एका मॅडमने मला मेसेज केला की सर तुम्ही PDF वगैरे देत आहे. मग ज्यांनी बॅच परचेस केली ते त्यांच्या मित्राला PDF वगैरे शेअर करतील. कोणी कितीही PDF शेअर करू द्या, जोपर्यंत तुम्ही लेक्चर करत नाही तोपर्यंत तुम्हाला अशा महत्त्वाच्या बाबी, कोणत्या गोष्टी स्ट्रेस पॉईंट आहे, कोणता हायलाईट करायचं आहे, कोणतं सोडायचं आहे, पाठ कसं करायचं हे कळणार नाही. त्याच्यामुळं कोणी कितीही काही करू द्या, ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करा. अभ्यासावरती फोकस करा. माझी आयडेंटिटी काय आहे हे शोधायचा प्रयत्न करू नका, जोपर्यंत मी कुठेतरी चुकत नाही. बघा, मी लेक्चरमध्ये जर कमी पडलो, नोट्समध्ये क्वालिटी जर कमी आली तर बिलकुल मला मेसेज करा, ब्लेम करा, चालेल. पण फक्त माझी आयडेंटिटी जाणून घेण्यामागे पळू नका. त्याच्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. शिकवण्यामध्ये मी जर कमी पडत असेल तर मला बिलकुल सांगा. आपल्या नोट्समध्ये काही हरकती असतील, तुम्हाला जाणवलं की नाही याच्यामध्ये काही गोष्टी मिसिंग आहेत, चुकीच्या आहेत किंवा मग तेवढी क्वालिटी नाही, तर बिलकुल कळवा. पण फक्तच माझ्या आयडेंटिटीच्या मागं धावणं हे चुकीचं राहील, मला असं वाटतं. तुम्ही मला सांगा, उद्या जर तुमचं सिलेक्शन त्यांना लिस्ट लावायची तर ते असं थोडी लावणार आहे की तुम्ही कोणत्या शिक्षकाकडून शिकले आणि त्या बेसिसवरती तुमचे मार्क असणार आहे? बिलकुल नाही. एक्झाममध्ये तुम्ही किती योग्य पद्धतीनं गोळे टिक केले, किती प्रश्न बरोबर सोडवले, या बेसिसवरती तुमचं मेरिट लागणार आहे. तर मला वाटतं त्या गोष्टीवरती फोकस करा. बाकीच्या ज्या पण गोष्टी आहेत त्याला प्रायोरिटाईज करू नका बिलकुलही. तुमच्या परीक्षेला प्रायोरिटाईज करा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. नंतर इथं तुमचा सब क्लॉज हा 11 मिसिंग होता आपल्या नोट्समध्ये, तो लिहून घ्यायचा आहे. त्यांनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्या संविधानाची व्याख्या दिली. संविधानाची व्याख्या त्यांनी काय दिली? कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे संविधान, असं त्यांनी संविधानाची व्याख्या दिलेली. एका लाईनमध्ये ते होतं ॲज इट इज. मी स्क्रीनशॉट घेण्याऐवजी म्हटलं की हे तुम्हाला लिहून देतो. तर त्या अनुषंगाने सबक्लॉज 11 मध्ये त्यांनी संविधानाची व्याख्या दिलेली. संविधानाची व्याख्या काय केली? भारताचे संविधान असं त्यांनी संविधानाची व्याख्या केलेली आहे. नंतर सबक्लॉज 12 आपल्याला त्यांनी दिलाय. काय तो सबक्लॉज 12 आपल्याला सांगतो प्रथम नियुक्तीचा दिनांक काय असेल. तर प्रथम नियुक्तीचा दिनांक हा तुमचा, तुम्ही जेव्हा पदभार स्वीकारता किंवा तुमचा जो निवृत्ती वेतनाचा सेवा दिनांक असतो तो ज्या दिवसापासून सुरू होतो किंवा मग तुमची निवृत्ती वेतनासाठीची जी सेवा आहे ती ज्या दिनांकापासून गणली जाते किंवा मोजली जाते, तो दिनांक हा तुमचा प्रथम नियुक्तीचा दिनांक मानला जातो, असं त्यांनी सबक्लॉज 12 मध्ये मेन्शन केलेलं आहे. पुढे सबक्लॉज 13 मध्ये त्यांनी आपल्याला दिवसाची व्याख्या दिलेली आहे. बघा, नियम हे खूप डिटेलमध्ये त्यांनी प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ही तुम्हाला क्लिअरली मेन्शन करून दिलेली आहे. का? आता इथे का हा तुमचा प्रश्न मी क्लिअर करतो. 2 गोष्टी असतात. एक तुमचा ऍक्ट असतो, दुसरे तुमचे रूल असतात. ऍक्ट कोण बनवतं? हे तुमचे लेजिस्लेचर मध्ये म्हणल्या जातात. कोण? लेजिस्लेचर. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? मला आता त्याला एक्झिक्युटिव्हला आपण कार्यकारी म्हणतो आणि कायदेविषयक मला लक्षात येत नाही. ठीक आहे. लेजिस्लेचर हे तुमचे कायदे बनवतात. काय करतात ते? ऍक्ट फ्रेम करतात. लेजिस्लेचरमध्ये तुमचं कोण कोण असतं? MP, MLA. आता
सध्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली, तुमचे MPMLAची जर तुम्ही लेवल बघितली, याच्यामधले तुमचे 50% आसपास कोण आहेत? क्रिमिनल आहेत. असं मी नाही सांगत, असे तुम्हाला इंटरनॅशनल रिपोर्ट सांगतात. भारतातले रिपोर्ट तुम्हाला सांगतात. मला वाटतं एक ADR नावाचा एक रिपोर्ट येतो. ते सांगतात तुम्हाला की 50%च्या आसपास जे तुमच्याकडं प्रतिनिधी आहेत, तर ते तुमचे क्रिमिनल आहेत, त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस आहेत, असं ते आपल्याला सांगतात. मग हे जे लेजिस्लेचरमध्ये बसलेले लोक कायदा बनवतात, तर ते तो कायदा कसा असणार आहे? तो कायदा खूप कमी डिटेल असणार आहे, त्याच्यामध्ये प्रॉपरली काही गोष्टी मेन्शन असणार आहे. त्याच्यासाठीच मग तुमचे जे हे रूल आहे, रूल कोण बनवतं? तुमचे एक्झिक्युटिव्ह बनवतात. कोण बनवतं? एक्झिक्युटिव्ह. तुमच्या एक्झिक्युटिव्हमध्ये कोण येतात? मग ऑफिसर लोक येतात. ऑफिसर कोण आहेत? जे की आता खूप जास्त मेहनत करून अधिकारी होतात, अभ्यासपूर्ण असतात, त्यांना आपण ऑफिसर म्हणतो. ते त्या एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये असतात. ते रूल्स फ्रेम करतात आणि मग ते रूल्स हे खूप डिटेलमध्ये असतात. हाच फरक तुम्हाला ऍक्ट आणि रूल्समधला समजून घ्यायचा आहे. आपण ट्री कन्झर्वेशन ऍक्ट बघितला, 22 कलम होते, त्याच्यामध्ये 8 प्रकरणं होते. 1 तासामध्ये तो संपला. पण ह्या नियमाला आता खूप वेळ लागणार आहे, तुम्ही बघणार आहे. याचं मी तुम्हाला डिफरन्शिएट करून सांगितलं की ऍक्ट आणि रूलमध्ये फरक कसा येतो आणि का येतो, हे तुम्ही समजून घेतलेलं आहे. पुढे आपण दिवसाची व्याख्या बघत होतो. दिवसाची व्याख्या खूप सिंपल आहे. रात्री 12 पासून सुरुवात करायचं, रात्री 12 पर्यंत त्याला एंड करायचं. 24 तासाचा हा तुमचा दिवस असतो. म्हणजे आज रात्री 12ला तो सुरू होईल, उद्या रात्री 12 पर्यंत तो दिवस असेल. अशी दिवसाची व्याख्या त्यांनी सब क्लॉज 13 मध्ये केलेली आहे. या संकल्पना आपण बघितल्या. नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. दिवसाची व्याख्या काय केली? एका मध्यरात्रीपासून सुरू होऊन दुसऱ्या मध्यरात्री संपणारा काळ 24 तासाचा, असं त्यांनी दिवसाची व्याख्या केलेली. पुढे खूप खूप महत्वाची, याला 3-4 स्टार करून ठेवा. सब क्लॉज 14 मध्ये त्यांनी कर्तव्य, त्यालाच आपण ड्युटी म्हणतो, याची त्यांनी आपल्याला व्याख्या दिलेली आहे. आता ह्या कर्तव्य ड्युटीमध्ये सर्वात महत्वाची व्याख्या कोणती येते? ती बघा, पिसाळलेला कुत्रा चावल्यास उपचारासाठी घेतलेली रजा ही ड्युटी मानली जाते, असं त्यांनी क्लिअरली ह्या तुमच्या ड्युटीच्या डेफिनेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे. जे की तुम्हाला ऐकायला खूप विचित्र वाटतं, पण ते बरोबर आहे. काय? पिसाळलेला कुत्रा जर एखाद्याला चावला, कोणाला? शासकीय कर्मचाऱ्याला, आणि त्याच्या उपचारासाठी त्यांनी जर रजा घेतली, ती घेतलेली रजा तुमची ड्युटी मानली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे तुमच्या ड्युटी या शब्दामध्ये अजून काय काय येतं? तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा देताय. आता बघा, आमचे एक मित्र आहे प्रमोद सर मधून, त्यांची नियुक्ती झाली मुंबई पोलीसला. तर ते आता ट्रेनिंग घेत होते आणि आपल्याकडे आता ज्या लोकल बॉडीज आहेत, तर त्याच्या निवडणुका चालू आहे. आता महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये त्यांची ड्युटी लागलेली होती. मग त्यांची ड्युटी कशी लागली? प्रशिक्षणार्थी म्हणून सेवा त्यांनी केलेली आहे आणि ती सेवा त्यांची ड्युटी म्हणून गणली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत रुजू होण्याचा काळ हा सुद्धा तुमचा ड्युटीमध्ये गणला जातो. रुजू होण्याचा काळ म्हणजे काय? कन्सिडर करा, एखादा व्यक्ती सध्या PSI म्हणून जॉब करतो, त्याची प्रमोशन झालं API म्हणून, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. हा जॉईनिंग पिरियडमध्ये त्याला 7 ते 8 दिवस मध्ये सुट्टी दिली जाते. ती सुट्टी कशासाठी दिली जाते? की तुला जॉईन करायचं आहे दुसऱ्या ठिकाणी, किंवा मग तुमची बदली झाली, तर त्या बदलीसाठी तुम्हाला 7 ते 8 दिवसाचा, कधी कधी 15 दिवसांचा वेळ दिला जातो. त्याला आपण रुजू होण्याचा काळ म्हणतो. तो 15 दिवसांचा काळ सुद्धा तुमचा हा कर्तव्यामध्ये गणला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे त्यांनी आपल्याला शासकीय प्रशिक्षण हे सुद्धा तुमच्या ड्युटीमध्ये येतं, असं त्यांनी आपल्याला मेन्शन करून सांगितले. शासकीय प्रशिक्षण काय? आता समजून घेऊयात. आमचे मोठे बंधू आहेत, त्यांची PSI म्हणून नियुक्ती झाली होती 2013-14ला. जेव्हा त्यांचं प्रमोशन झालं API म्हणून, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर, तेव्हा त्यांना कॉम्बॅट ट्रेनिंगसाठी कॉल आला होता. म्हणजे कॉम्बॅट ट्रेनिंग पोलिसांची होती, तर त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. तर ते कॉम्बॅट ट्रेनिंग सुद्धा त्यांचं ड्युटीमध्ये गणलं जातं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. काय? शासकीय प्रशिक्षण आहे. शासनानं अधिकृत केलेलं कोणतेही शिक्षण किंवा प्रशिक्षण हे तुमचं कर्तव्य किंवा ड्युटीमध्ये गणलं जातं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं, ज्या तुमच्या विभागीय परीक्षा आहेत त्या सुद्धा तुमच्या ड्युटीमध्ये येतात. अनिवार्य विभागीय परीक्षा देण्यासाठी लागणारा वेळ हा सुद्धा तुमचा ड्युटीमध्ये गणला जातो. उच्च पदासाठी पात्र होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षा, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, आता धर्मादाय इन्स्पेक्टरचा पेपर झाला होता, त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त जो पेपर आहेत, तर याचे पेपर हे तुमचे विभागाअंतर्गत होतात. म्हणजे जे
धर्मादाय निरीक्षक आहेत किंवा मग वरिष्ठ लेवलचे जे लिपिक आहेत त्यांना हे पेपर देता येतात. मग हे पेपर देण्यासाठीचा जो वेळ आहे तो सुद्धा तुमचा या ड्युटीमध्ये गणला जातो असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी एक टीप दिली, ही जी सवलत आहे ही सवलत प्रत्येक परीक्षेसाठी जास्तीत जास्त 2दा मिळेल असं त्यांनी आपल्याला मेन्शन करून सांगितलेलं आहे. हा आपला फॅक्ट असणार आहे ज्याला हायलाईट करून ठेवायचं आणि लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय, तुम्हाला ही सवलत मॅक्झिमम 2च वेळेस तुम्हाला ती वापरता येईल असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर कंपल्सरी वेटिंग म्हणजे काय, बदलीचे आदेश मिळवण्यासाठी किंवा पदभार स्वीकारण्यासाठी सक्तीने वाट पाहावी लागलेला काळ हा सुद्धा तुमचा ड्युटीमध्ये गणला जातो. मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीची आता संभाजीनगरवरून मुंबईला त्याची बदली झाली, मग त्याच्यामध्ये त्याला एक 8 दिवसाचा 10 दिवसांचा पिरियड असतो. ते सांगतात की ह्या स्टेशनला जायचंय, ते कळवायला वेळ लागतो. मग तो मधला जो वेळ आहे त्याला कंपल्सरी वेटिंग असं म्हणतो. तो वेळ सुद्धा तुमचा ड्युटीमध्ये गणला जातो असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आत्ता मी तुम्हाला सांगितलं कॉम्बॅट ट्रेनिंग आमच्या मोठ्या बंधूंनी घेतलं होतं. कधी, जेव्हा त्यांचं प्रमोशन झालं API म्हणून. तर ते जसं लष्करी प्रशिक्षण असतं, टेरिटोरियल आर्मी, होमगार्ड, NCC किंवा आर्मी रिझर्व्हमधील प्रशिक्षणाचा काळ हा सुद्धा तुमचा ड्युटीमध्ये गणला जातो असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. ही कुत्रा चावल्यावरती तुम्ही उपचारासाठी घेतलेली रजा ही सुद्धा तुमची ड्युटीमध्ये येते. परत महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांच्या विविध संस्थांवर शासकीय प्रतिनिधी म्हणून काम करणं हे सुद्धा तुमचं ड्युटीमध्ये कन्सिडर केलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे ड्युटीची व्याख्या जर आपण बघितली, ही खूप जास्त ब्रॉड स्वरूपाची. याच्यामध्ये तुम्ही एकाच गोष्टीला फसू शकता, ते आहे त्यांनी जर विचारलं ना, पिसाळलेला कुत्रा चावला, त्याच्यासाठी उपचारासाठी रजा घेतली आणि हे ड्युटीमध्ये येतं का नाही येतं. ज्यांनी ज्यांनी हे वाचलेलं नाही, ज्यांनी ज्यांनी ह्या गोष्टीवरती स्ट्रेस केलेला नाही, एम्फसाईज केलेला नाही, त्यांच्या इथं दांड्या उडणार आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. त्याला असंच हायलाईट करून ठेवायचं आहे. नंतर त्यांनी आपल्याला इम्युलमेंट्स, त्याला आपण हे मराठी शब्द खूप डिफिकल्ट आहे, परिलब्धी, इम्युलमेंट्स, हे इम्युलमेंट्स इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा. त्याची डेफिनेशन आपल्याला त्यांनी सब क्लॉज 15 मध्ये दिले. या इम्युलमेंट्समध्ये काय येत नाही हे लक्षात ठेवा. शौर्य पदकांचे भत्ते या तुमच्या इम्युलमेंट्समध्ये येत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुमचा प्रवास भत्ता, गणवेश भत्ता, घोडा आणि खोगीर भत्ता हा सुद्धा तुमचा या इम्युलमेंट्समध्ये येत नाही. अजून काय येत नाही तुमचं, जखम किंवा इजा निवृत्ती वेतन, तसंच तुमचं कौटुंबिक निवृत्ती वेतन हे तुमचं इम्युलमेंट्समध्ये येत नाही. काय काय बघितलं आपण, शौर्य पदकांचे भत्ते तुमचे इम्युलमेंट्समध्ये येत नाही. तुमचा प्रवास भत्ता, गणवेश भत्ता, घोडा आणि कोगीर भत्ता हा सुद्धा तुमचा इम्युलमेंट्समध्ये येत नाही. जखम किंवा इजा निवृत्ती वेतन हे येत नाही. तुमचं कौटुंबिक निवृत्ती वेतन येत नाही. स्वतःचं जर तुमचं पेन्शन असेल तर ते तुमचं इम्युलमेंट्समध्ये येतं, पण फॅमिली पेन्शन हे तुमचं इम्युलमेंटमध्ये येत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या इम्युलमेंटची ट्रिक काय काय असणार, याच्यामध्ये काय येत नाही, टग ऑफ ऑर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. टग ऑफ ऑर कसं लक्षात ठेवसाल, टी पासनं ट्रॅव्हल अलाउन्स, यू पासनं युनिफॉर्म अलाउन्स, जी पासनं तुम्हाला घोडा आणि गॅलेंट्री अवॉर्ड असं लक्षात ठेवायचं आहे. इथं तुम्हाला इंग्लिशचा एक वर्ड सुद्धा सांगतो. गॅलेंट्री या शब्दाचा अर्थ होतो शौर्य, शौर्य किंवा वीर. हे सुद्धा तुम्ही टिपून ठेवायचं आहे. तर आपण बघितलं की ह्या इम्युलमेंट्समध्ये काय काय येत नाही, तुमचा ट्रॅव्हल अलाउन्स येत नाही, युनिफॉर्म अलाउन्स येत नाही, घोडा आणि गॅलेंट्री अलाउन्स तुमच्या याच्यामध्ये येत नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता त्यांनी आपल्याला कुटुंबाची व्याख्या केली. सब क्लॉज 16 मध्ये काय काय सांगितलं त्यांनी, कुटुंब या शब्दात खालील सदस्यांचा समावेश होतो, जे कर्मचाऱ्यासोबत राहतात आणि पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यांचा समावेश या कुटुंबाच्या डेफिनेशनमध्ये त्यांनी केलेला आहे. आता बघा काय काय ते, पती किंवा पत्नी, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त पत्नीचा समावेश होणार नाही असं त्यांनी आपल्याला मेन्शन केलेलं आहे. पती किती असावेत हे त्यांनी या नियमामध्ये सांगितलेलं नाही, पण पत्नीचं त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. कन्सिडर करा, उद्या जर मी धर्मादाय निरीक्षक झालो, मी स्वतः 2 लग्न केले तर त्यापैकी फक्त एकच ग्राह्य धरल्या जाईल असं त्यांनी या नियमामध्ये सांगितलेलं आहे. कोणता नियम आहे, नियम क्रमांक 9 त्याचा सब क्लॉज 16 मध्ये त्यांनी आपल्याला कुटुंबाबद्दल सांगितलेलं आहे. काय,
तुमची फक्त एकच पत्नी ही ग्राह्य धरली जाईल असं त्यांनी आपल्याला मेन्शन केलेलं आहे. तुमचे कायदेशीर मुलं आणि सावत्र मुलं हे सुद्धा तुमच्या कुटुंबाच्या डेफिनेशनमध्ये येतात. आई वडील, बहिणी आणि अल्पवयीन भाऊ हे सुद्धा तुमच्या कुटुंबाच्या डेफिनेशनमध्ये येतात. पण ते केव्हा येतात? जेव्हा ते अवलंबून असेल तरच ते तुमच्या कुटुंबात येतात असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यांची तुमच्यावर जर डिपेंडन्सी असेल, कुणाची? आईवडिलांची, बहिणीची आणि अल्पवयीन भावाची, तरच ते तुमच्या कुटुंबामध्ये येतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा अल्पवयीन भाऊ आहे ना, याला खूप जास्त प्रमाणामध्ये हायलाईट करून ठेवा, कारण की हेच तुमचा ट्रॅप असू शकतो. पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलं? दत्तक मुलाबद्दल सांगितलं. जर दत्तक घेण्याची प्रक्रिया कायद्यानुसार वैध असेल तर ते मूल कायदेशीर मूल मानले जाईल असं त्यांनी आपल्याला मेन्शन केलंय. खूप बट ऑबियस गोष्ट आहे, पाठ करण्यासारखी. याच्यामध्ये काही नाही. फक्त तुम्हाला हे जे मी सांगितलं डिपेंडन्सीचं, आई वडील, बहिणी आणि अल्पवयीन भाऊ जर डिपेंडेंट असेल, अवलंबून असेल, तरच ते कुटुंबामध्ये कन्सिडर केले जातात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढे त्यांनी आपल्याला फीची डेफिनेशन दिली आहे. फीची डेफिनेशन काय सांगितली त्यांनी आपल्याला? याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, संचित निधी सोडून मिळणारे पैसे म्हणजेच तुमची फी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे असंच लिहायचं, संचित निधी सोडून. सोडून म्हणल्यानंतर फ्री हा शब्द यायला पाहिजे तुमचा. आपण म्हणतो ना की यार मला आता तुझ्या बंधनातून फ्री कर, म्हणजे तुझ्या बंधनातून सोड. तर ते फ्री म्हणजेच काय? सोडणे. कशातून? संचित निधी सोडून मिळणारे पैसे हे तुमचे कशामध्ये येतात? फीमध्ये येतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यात काय येत नाही? मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, लाभांश, साहित्यातून किंवा कलेतून मिळणारे उत्पन्न, जर त्यासाठी सरकारी ज्ञानाचा वापर केला नसेल तर. फीमध्ये काय लक्षात ठेवायचं? संचित निधी सोडून मिळणारे पैसे हे तुमचे फीमध्ये येतात. भारत किंवा राज्याच्या संचित निधी व्यतिरिक्त इतर स्रोतांकडून कर्मचाऱ्याला मिळणारे आवृत्ती, त्याला आपण रिकरिंग किंवा अनावर्ती पेमेंट असं म्हणतो. अशी डेफिनेशन त्यांनी फीची केलेली आहे. पुढे त्यांनी आपल्याला काय सांगितलं? प्रथम नियुक्ती असं त्यांनी आपल्याला सांगितलं. कन्सिडर करा आपल्या बॅचचे जे स्टुडंट आहे शीतल मॅडम, त्या मंत्रालयामध्ये सध्या काम करतात. त्या मंत्रालयातून त्यांची नियुक्ती झाली असिस्टंट कमिशनर, नवी मुंबई महानगरपालिका इथे. मग त्यांनी हा जॉब सोडला, इकडं त्यांनी स्विच केला. तर इकडं त्यांनी स्विच केल्यानंतर ही नियुक्ती सुद्धा त्यांची प्रथम नियुक्ती मानली जाईल असं त्यांनी ह्या डेफिनेशनमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. कोणतं डेफिनेशन आहे? तुमचा रूल क्रमांक 9 त्याचा सबक्लॉज 18 मध्ये त्यांनी प्रथम नियुक्तीची डेफिनेशन केली. काय केली ती? शीतल मॅडम मंत्रालयातून कुठं स्विच करताय? सहाय्यक आयुक्ताला स्विच करताय आणि ही त्यांची प्रथम नियुक्ती मानली जाईल असं त्यांनी सबक्लॉज 18च्या डेफिनेशनमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पुढे बघा, आता त्याच्यामध्ये भरती प्रक्रियेद्वारे शासनाच्या सेवेत झालेली नियुक्ती असं त्यांनी मेन्शन केलं. आणि जर एखादी व्यक्ती आधीच सरकारी नोकरीत असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना मंत्रालयात त्या काम करता, क्लर्क या पदावर जर त्या असेल, नोकरीत असेल आणि तिची निवड सरळ सेवा भरतीद्वारे दुसऱ्या पदावर झाली तर ती नवीन नियुक्ती सुद्धा प्रथम नियुक्ती मानली जाईल. आपलं उदाहरण इथं फिट बसतं. शीतल मॅडम मंत्रालयामध्ये क्लर्क आहेत, क्लर्क करून त्यांनी सहाय्यक आयुक्ताला शिफ्ट केलं आणि ही नियुक्ती सुद्धा त्यांची मग काय मानली जाणार आहे? प्रथम नियुक्ती मानली जाणार आहे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढच्या दोन ज्या व्याख्या आहेत, फॉरेन सर्व्हिस आणि प्रतिनियुक्ती, याची कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. ते आता आपण बघूयात काय काय ते. इथे आपण एक फ्लो चार्ट बनवला आहे. कन्सिडर करा तुम्ही सध्या असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहात. तर तुमचं मूळ पद कोणतं आहे? असिस्टंट कमिशनर. त्याला आपण सहाय्यक आयुक्त असं म्हणतो. या मूळ पदावरून तुमची जर शासनानं सिडको येथे काही काळासाठी बदली केली किंवा मग तुम्हाला त्या सिडको विभागामध्ये जर टाकलं आणि तुमचा पगार मग सिडको विभागामध्ये टाकल्यानंतर तुमचा पगार हा कोण करणार आहे? शासन करणार आहे. तो कशाद्वारे करणार आहे? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून तो करणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? डेप्युटेशन म्हणतो. डेप्युटेशन म्हणजे काय? तुम्ही एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी गेले म्हणजे तुम्ही काय चेंज केलं? तुम्ही फक्त विभाग चेंज केलेला आहे. तुमची पगार देणारी ऑथॉरिटी ही सेमच असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? डेप्युटेशन असं म्हणतो. इथं पगार चेंज झाला का? पगार चेंज नाही झाला तुमचा. शासन म्हणजे तुम्ही मूळ पदावरती जेव्हा कार्यरत होते सहाय्यक आयुक्त म्हणून, तेव्हा सुद्धा तुमचा पगार हा शासन करत होतं. कोण? महाराष्ट्र शासन. कशामधनं करत होतं? तुमच्या कन्सॉलिडेटेड फंड मधून करत होतं. इथं इंडियाने येणार, महाराष्ट्राचा तुमचा संचित निधी येईल.
तिथून ते तुमचा पगार करत होतं. याला आपण काय म्हणतो, डेप्युटेशन असं म्हणतो. कन्सिडर करा, तुमचं हे जे मूळ पद होतं असिस्टंट कमिशनरचं, आणि हे तुमचं जे सिडकोचं पद होतं, तुमची नियुक्ती 14 फेब्रुवारी 2026ला त्यांनी तुम्हाला तिकडे टाकलं 13 फेब्रुवारी 2027 पर्यंत. जो तुमचा हा 1 वर्षाचा पिरियड होता, याला डेप्युटेशन पिरियड असं म्हटलं जातं. ही सुद्धा व्याख्या आपल्याला त्यांनी याच्यामध्ये मेन्शन करून दिलेली. डेप्युटेशन पिरियडची सुद्धा व्याख्या आहे 19ब मध्ये. 19अ मध्ये त्यांनी डेप्युटेशन सांगितलेलं आहे आणि 19 मध्ये त्यांनी फॉरेन सर्व्हिस सांगितलेली आहे. तर डेप्युटेशनची व्याख्या तुम्हाला लक्षात आली असेल. डेप्युटेशनची संकल्पना तुम्हाला लक्षात आली असेल. काय त्याची संकल्पना? तुम्ही मूळ पदावरून विभाग, तुमचं ते डिपार्टमेंट आहे ते तुम्ही शिफ्ट करताय. तुम्ही सहाय्यक आयुक्तावरून तुम्ही सिडकोला जाताय. पगार करणारी ऑथॉरिटी मात्र तुमची सेम आहे, शासन आहे, आणि ते तुमचा संचित निधीमधून तुमचा पगार करताय. त्याला आपण डेप्युटेशन असं म्हणतो. नंतर कसं लक्षात ठेवायचं आहे, इथं तुमची एक मेमरी हिंट आहे. डेप्युटेशन, डी फॉर डेप्युटेशन लक्षात ठेवायचं, आणि याच्यामध्ये फक्त तुमचं डिपार्टमेंट बदलणार. डिपार्टमेंट इज डिफरंट असं लक्षात ठेवायचं. आता फॉरेन सर्व्हिस काय असती ते समजून घेऊया. कन्सिडर करा की तुम्ही सहाय्यक आयुक्त आहात आणि उद्या शासनाने तुमची नियुक्ती केली UN मध्ये, जे आपलं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे, किंवा युनेस्कोमध्ये तुमची जर त्यांनी नेमणूक केली. युनेस्कोमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचा जो पगार आहे तो पगार सुद्धा जर युनेस्कोने केला तर ती तुमची फॉरेन सर्व्हिस गणल्या जाईल. काय गणल्या जाईल? फॉरेन सर्व्हिस. का? तुमचा पगार सुद्धा ती UNची बॉडीज करते, त्याच्यामुळे तुम्हाला काय कन्सिडर केलं जाईल? फॉरेन सर्व्हिस असं कन्सिडर केलं जाईल. F फॉर फॉरेन लक्षात ठेवायचं, आणि F फॉर फंड इज डिफरंट. का? तुमचा पगार हा दुसरा कोणतरी करणार आहे, शासन करणार आहे का? नाही, UNची बॉडी करणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं F फॉर फॉरेन सर्व्हिस आणि F फॉर फंड इज डिफरंट. F मध्ये काय असणार आहे? तुमचा फंड हा वेगळा असणार आहे. D मध्ये तुमचं डिपार्टमेंट वेगळं असणार आहे. आय होप तुम्हाला या संकल्पना क्लिअर झालेल्या असणार आहेत. तीनही व्याख्या आपण इथे संकल्पनात्मक बघितल्या. फॉरेन सर्व्हिस काय, याच्यामध्ये आपण बघितलं तुमचा हा पगार तुमचा हा CFI मधून नसतो, संचित निधीतून येत नाही, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि डेप्युटेशन म्हणजे काय? जेव्हा एखादा कर्मचारी शासनाच्या मान्यतेने आपल्या मूळ संवर्गातून दुसऱ्या पदावर, म्हणजेच काय, राज्यात किंवा राज्याबाहेर काम करण्यासाठी जातो आणि त्याचे वेतन संचित निधीतूनच दिले जातं, त्याला आपण डेप्युटेशन असं म्हणतो. फॉरेन सर्व्हिस बद्दल काय सांगतात ते? जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने अशा ठिकाणी काम करतो जिथं त्याचे वेतन भारत किंवा राज्याच्या संचित निधीतून दिलं जात नाही. उदाहरणार्थ एखादी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा खाजगी संस्था, मी तुम्हाला मेन्शन केलं UN मध्ये तुम्ही युनेस्कोमध्ये काम करताय, तुमचा पेमेंट सुद्धा कोण करताय? युनेस्को करते किंवा UNची बॉडी करते, तर त्याला आपण काय म्हणतो? फॉरेन सर्व्हिस म्हणतो. तुम्ही सहाय्यक आयुक्त आहात पण तुमची सिडकोमध्ये नियुक्ती झाली, तुमचा पगार शासन करतं, संचित निधीतून करतं, तर ते मग तुमचं डेप्युटेशन होणार आहे. डेप्युटेशन पिरियड सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत राजपत्रित अधिकारी, जे की सबक्लॉज 20 मध्ये त्यांनी डेफिनेशन दिली. त्याच्यामध्ये काय काय येतं? त्याच्यामध्ये येतं राज्य शासनाचे सर्व गट अचे अधिकारी हे तुमचे राजपत्रित अधिकारी या डेफिनेशनमध्ये येतात. राज्य शासनाचे गट ब चे अधिकारी सुद्धा तुमचे राजपत्रित अधिकारी या व्याख्येमध्ये येतात. काय सांगितलं त्यांनी पुढे? ज्यांची नावं आणि नियुक्त्या शासनानं राजपत्रामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहे ते सर्व कोण येतात? राजपत्रित अधिकारी येतात. याच्यामध्ये त्यांनी एक टीप दिली, केवळ आहरण व संवितरण अधिकारी, त्याला आपण डिस्ट्रीब्युशन ऑफिसर म्हणतो, किंवा न्यायालयीन अधिकार दिले म्हणजे तो राजपत्रित अधिकारी ठरत नाही, असं त्यांनी आपल्याला मेन्शन करून सांगितलेलं आहे. असं लक्षात ठेवा, राजपत्रात ज्यांचे नाव आणि नियुक्त्या मेन्शन केलेले ते राजपत्रित अधिकारी आहे. आणि आपल्या याचा नियम क्रमांक 9 मध्ये 20वी डेफिनेशन म्हणजे सब क्लॉज 20 मध्ये त्यांनी राजपत्रित अधिकारीची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. आता 20अ मध्ये त्यांनी आपल्याला शासकीय कर्मचाऱ्याची डेफिनेशन दिली. कसं लक्षात ठेवायचं? राज्याच्या नागरी सेवेतील किंवा पदावरील नियुक्त व्यक्ती ते शासकीय कर्मचारी मानतात, ज्याची सेवा तात्पुरती केंद्र सरकार, इतर राज्य सरकार किंवा महामंडळाकडे सोपवली आहे, अशी व्यक्ती तुमची शासकीय कर्मचारी म्हणून गणली जाते. आता याच्यामध्ये एक तुमची ट्रिक काय येते? ज्यांचं वेतन अनुदानित निधीतून, त्याला आपण काय म्हणतो? ग्रँट इन एड, त्यांना सरकारी कर्मचारी मानलं जातं का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुम्ही याच्यावरती विचार करायचा. समजा
ज्यांचं वेतन कशातून, अनुदानित निधीतून, त्याला आपण ग्रँट इन एड म्हणतो, त्याद्वारे जर केलं तर त्यांना सरकारी कर्मचारी मानलं जातं का? तर त्यांना सरकारी शासकीय कर्मचारी मानल्या जात नाही, हे तुम्हाला तिथं लिहून घ्यायचं आहे. नो. जर एखाद्याचं कर्मचाऱ्याचं अनुदानित निधीतून जर पेमेंट होत असेल तर त्यांना सरकारी कर्मचारी मानलं जात नाही, असं तुम्हाला तिथं क्लिअरली लिहून घ्यायचं आहे. आणि तेच त्यांनी आपल्याला ह्या महत्त्वाच्या टिपेमध्ये सांगितलेलं आहे. हा तक्ता मी तुम्हाला मागे फ्लो चार्टमध्ये सांगितला. नंतर त्यांनी सब क्लॉज 21 मध्ये शासनाची डेफिनेशन केलेली आहे. आता ही शासनाची डेफिनेशन आपण जेव्हा बेअर ॲक्टमध्ये बघतो तेव्हा त्यांनी 5-6 ओळीमध्ये काहीतरी कॉम्प्लेक्स भाषामध्ये असं वेगळंच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. पण त्याचा आपण मूल अर्थ जर समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये ते शासनाचे डेफिनेशन काय करता, याचा अर्थ महाराष्ट्राचे राज्यपाल असा होतो, असं त्यांनी आपल्याला क्लिअरली मेन्शन केलंय. शासन म्हणजेच राज्यपाल. आणि जर आपण राष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर तिथं तुमचा राष्ट्रपती येईल. पण आपण रूल कोणते बघतोय, आपण रूल बघतोय महाराष्ट्राचे. त्याच्यामुळे इथं तुमचं शासन म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपाल येणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इथं तुमचा कोणताही मंत्री किंवा तुमचा मुख्यमंत्री येत नाही, हे तुम्हाला असं लिहून तिथं काट मारायची आहे. म्हणजे ते तुमच्या मेमरीचा भाग बनेल, परमनंट मेमरीचा. पुढे त्यांनी सब क्लॉज 22 मध्ये आपल्याला विभाग प्रमुखाची डेफिनेशन दिली. याच्यामध्ये तुम्हाला परिशिष्ट 2 पाठ करायचं. सर्वात महत्वाचं काय, विभाग प्रमुखाची डेफिनेशन महत्वाची नाहीये, हे परिशिष्ट महत्वाचं आहे. कोणतं, विभाग प्रमुख हे तुमच्या परिशिष्ट 2 मध्ये दिलेलं आहे, असं तुम्हाला पाठ करायचं आहे. काय सांगितलं त्यांनी, परिशिष्ट 2 मध्ये नमूद केलेले अधिकारी आणि शासन वेळोवेळी ज्यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करेल असे अधिकारी, त्यांना विभाग प्रमुख म्हणून त्यांनी डिफाईन केलेलं आहे. कशामध्ये येतं ते, नियम क्रमांक 9 त्याचा सब क्लॉज 22 मध्ये त्यांनी विभाग प्रमुखाची डेफिनेशन दिली. आपण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघितलं परिशिष्ट क्रमांक 2, त्याच्यामध्ये त्यांनी विभाग प्रमुखाच्या विभाग प्रमुख कोण कोण असेल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. काय पाठ करायचं आपल्याला, परिशिष्ट 2 हे पाठ करायचे. काय परिशिष्ट 2 मध्ये त्यांनी विभाग प्रमुख सांगितलेले आहे. हे परिशिष्ट आपण पुढे नंतर जे 52 कलम डिस्कस केल्यानंतर जे 6 परिशिष्ट आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. नंतर त्यांनी सुट्टी सुद्धा डिफाईन केली की सुट्टी काय असेल, तर त्याच्यासाठी हा ऍक्टचं एअर पाठ करायचं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 त्याचं कलम 25 नुसार जाहीर केलेली सुट्टी, त्याला त्यांनी सुट्टी असं डिफाईन केलेलं आहे. या ऍक्टचं एअर पाठ करायचं. आणि जर तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर कलम 25 हे लक्षात ठेवा. मला नाही वाटत की ते नियम किंवा कलमाचे जे आकडे आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारतील, पण महत्त्वाचे तरी आपल्याला पाठ करायचे. पण इथे हे एअर तुम्हाला पाठ करायचं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 आणि त्याचं कलम 25 नुसार जाहीर केलेली सुट्टी, असं त्यांनी सुट्टीला डिफाईन केलेलं आहे. नंतर काय सांगितलं, शासनानं किंवा सक्षम प्राधिकरणानं राजपत्रात अधिसूचना काढून कार्यालय बंद ठेवण्याचा आदेश दिलेला दिवस. आता बघा, आत्ता जे आपले महाराष्ट्र राज्याचे जे डेप्युटी सीएम होते आदरणीय अजितदादा पवार यांचं निधन झालं विमान अपघातामध्ये. तर त्याच्यानंतर जे आपले राज्याचे अप्पर सचिव आहेत त्यांनी एक सर्क्युलर काढलं होतं संपूर्ण जे पण सरकारी विभाग आहे त्यांच्यासाठी. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं होतं की तुम्ही बंद ठेवा. तर त्याला सुद्धा काय कन्सिडर केलं जातं, सुट्टी असं कन्सिडर केलं जातं. नंतर त्यांनी आपल्याला सब क्लॉज 24 मध्ये मानधनाची डेफिनेशन दिलेली. तर मानधन हे तुमच्या वेतनापेक्षा कसं वेगळं येतं, तर ते असं वेगळं येतं, तुम्हाला मानधन केव्हा भेटतं, जेव्हा तुम्ही एखाद्या विशेष स्वरूपाच्या कामासाठी तुम्हाला मानधन देण्यात येतं. हे तुम्हाला तुमच्या कर्तव्यासाठी देण्यात येत नाही, हे तुम्हाला तुमच्या विशेष स्वरूपाच्या कामासाठी देण्यात येतं. काय, मानधन हे तुमच्या ड्युटी केल्यानंतर तुम्हाला वेतन भेटतं आणि तुम्ही विशेष स्वरूपाच्या कामासाठी तुम्हाला काय भेटतं, मानधन भेटतं. आणि तुमचं हे मानधन सुद्धा संचित निधीतून दिलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. संचित निधीतून आपण एकच गोष्ट बघितली, फी नव्हती तुमची, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी आपण बघितलं मानधन सुद्धा तुमचं कशासाठी दिलं जातं, विशेष स्वरूपाच्या कामासाठी दिलं जातं. आणि कशातून, संचित निधीतून ते दिलं जातं. पुढे त्यांनी आपल्याला घर भाडे भत्ता, मी तुम्हाला सांगितलं हाऊस रेंट अलाउन्स. आता कसं समजून घ्या, हे
जेथं घरभाडं जास्त आहे अशा ठिकाणी राहण्यासाठी किंवा मोफत निवासस्थानाऐवजी मिळणारा भत्ता. ठीक आहे, आपण उदाहरण समजून घेऊयात की दादा आहेत आणि दादाची नियुक्ती आहे API. तर दादा पहिल्यांदा क्वार्टरला राहत नव्हता. म्हणजे दादा जेव्हा संभाजीनगरला होता तर तो क्वार्टरला राहत नव्हता. तो घरून अपडाऊन करायचा सिटीमध्ये. सिटीच्या बाजूला एक 10-12 किलोमीटरवरती माझं गाव आहे, तर तो घरूनच अपडाऊन करायचा. तर मग तेव्हा आहे ना, सरकार त्याला एक अलाउन्स द्यायचं, त्याला हाऊस रेंट अलाउन्स म्हणतात. का? कारण दादा तेव्हा म्हणजे माझा जो भाऊ होता किंवा मग कोणताही शासकीय कर्मचारी हा जर सरकारने दिलेल्या मोफत निवासस्थानाचा जर उपभोग घेत नसेल तर सरकार त्याला एक हाऊस रेंट अलाउन्स देतं. दादाला तो 9,000च्या आसपास भेटायचा. आणि जर तुम्ही त्या मोफत निवासस्थानाचा जर फायदा घेतला तर तुम्हाला हे हाऊस रेंट अलाउन्स भेटत नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय हाऊस रेंट अलाउन्सची आपण डेफिनेशन बघितली. मोफत निवासस्थानाऐवजी मिळणारा भत्ता. म्हणजे तुम्हाला जे क्वार्टर भेटतात त्याच्यामध्ये जर तुम्ही नाही राहिले तर तुम्हाला सरकार एक भत्ता देतं. त्याला हाऊस रेंट अलाउन्स आपण म्हणतो. म्हणजे कशासाठी देतं ते? घराचं भाडं भरण्यासाठी. बरोबर. पुढे आपलं गट ड सेवा. गट ड सेवा याच्यामध्ये पाठ करण्यासारखं काहीच नाही. पदनिर्मिती आदेशात किंवा भरती नियमामध्ये ज्या पदांचे वर्गीकरण गट ड मध्ये केले अशी पदं त्यांनी ग्रुप डी सर्व्हिस अशी त्याची डेफिनेशन केली. पाठ करण्यासारखं याच्यामध्ये काही नाही. रुजू होण्याचा काळ त्यांनी काय डेफिनेशन केली याची? नवीन पदावर रुजू होण्यासाठी किंवा बदलीच्या ठिकाणी प्रवासासाठी कर्मचाऱ्याला दिलेला वेळ. मी तुम्हाला सांगितलं ना की जर तुमची बदली होणार आहे, समजा संभाजीनगरहून उस्मानाबादला किंवा त्याला आता धाराशिव म्हणतात, मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला 10-12 दिवसाची सुट्टी दिली जाते. त्या सुट्टीला तो जो वेळ आहे तर त्याला काय म्हटलं जातं? जॉईनिंग टाईम असं म्हटलं जातं. कोणता मधला जो 10-12 दिवसांचा पिरियड आहे त्याला काय म्हटलं जातं? जॉईनिंग टाईम असं म्हटलं जातं. आणि हा जॉईनिंग टाईम तुमचा ड्युटीमध्ये गणला जातो, ड्युटीमध्ये तो मानला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे त्यांनी रजा, त्याला आपण लिव्ह म्हणतो, त्या रजेची त्यांनी डेफिनेशन केलेली. वरती आपण सुट्टी बघितली, हॉलिडे. आता आपण रजा बघतोय. रजा याचे नियम कोणते? 1981चे. त्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यासाठी दिलेली परवानगी त्याला आपण रजा म्हणतो. याच्यामध्ये हे नियमाचं वर्ष पाठ करा, 1981. तेच महत्त्वाचं आहे. पुढे रजा वेतन त्यांनी आपल्याला सांगितले. रजेच्या काळात शासनाकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारं मासिक प्रमाणशीर वेतन म्हणजेच रजा वेतन असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, हे दोन जर नाही लक्षात राहिलं काही इशू नाही. इथं या कायद्याचं वर्ष पाठ करा. नियमांचं 1981. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 हे इयर पाठ करायचे. बाकी सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट ही आपली लायन ही असणार आहे. याच्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत आणि पुढचं लेक्चर मी तुम्हाला देईल. मग बाकीच्या गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर लायन ही संकल्पना समजून घ्या. लायन काय असतं? समजा आपल्या बॅचचे इरफान सर आहेत, त्यांची असिस्टंट कमिशनर म्हणून नियुक्ती झालेली. आणि जेव्हा नियुक्ती झाली त्यांनी काही दिवस जॉब केला. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण उच्च शिक्षण घ्यायला पाहिजे. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी ते इंग्लंडला गेले 1 वर्षासाठी. बरोबर. मग 1 वर्ष त्यांचं जे पद आहे ते तर खाली ठेवलं जाणार नाही. मग तिथं कोणतरी दुसरा व्यक्ती येणार. बरोबर. काय गोष्ट काय? असिस्टंट कमिशनर कोण आहेत? इरफान सर आहेत. ते उच्च शिक्षणासाठी कुठे गेले? इंग्लंडला गेले 1 वर्षासाठी. मग त्यांचं जे पद होतं सहाय्यक आयुक्ताचं ते तर खाली ठेवलं जाणार नाही, ती खुर्ची खाली ठेवलं जाणार नाही. तिथं कोणतरी दुसरा व्यक्ती येणार आहे. तिथं दुसरा व्यक्ती जरी आला त्या 1 वर्षासाठी तरी सुद्धा ती जागा कायदेशीररित्या कुणाची राहील? इरफान सरांची राहील. आणि यालाच आपण काय म्हणतो? यालाच तुमच्या पदावर तुमचा लायन असणं असं म्हणतो. लायनचा अर्थ समजला का तुम्हाला? कायदेशीर हक्क तुमचा त्या पदावर असणं. किंवा तुम्ही तिथं गैरहजर असताना सुद्धा त्याला आपण काय म्हणतो? लायन असं म्हणतो. स्टोरी समजून घ्या. असिस्टंट कमिशनर कोण आहेत? आपले इरफान सर. इंग्लंडला कशासाठी गेले? ते उच्च शिक्षणासाठी गेले 1 वर्षासाठी. तिथं दुसरा व्यक्ती आला. तो दुसरा व्यक्ती आला तरी सुद्धा ती जागा कायदेशीररित्या तुमचीच राहील. तुमचीच म्हणजे कोणाची? इरफान सरांची राहील. यालाच तुमच्या पदावर तुमचा लायन असणे असं आपण म्हणतो. लायन असणे म्हणजे काय? कायदेशीर हक्क तुमचा त्या पदावर असणं, तुम्ही गैरहजर असताना सुद्धा. ही फार महत्त्वाची डेफिनेशन आपण याच्यामध्ये बघितलेली आहे. आता बाकीचे जे लेक्चर आहेत आपले, बाकीचे जे पण प्रोव्हिजन आहे ते आपण पुढे बघणार आहोत. लायनचं एकदा वाचून घेऊयात आपण. एखाद्या कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या पदावर कायदेशीररित्या हक्क असणे, यामुळे कर्मचारी रजेवर किंवा अनुपस्थित असला तरी त्याचे त्या पदावरील पदत्व शाबूत राहते.
हेच तुम्हाला मी मागच्या इरफान सरांच्या स्टोरीमध्ये सांगितलं. हेच त्यांनी इथं किचकट भाषेमध्ये, ही तरी मी तुम्हाला सोपी करून सांगितली. त्या बेअर ॲक्टमध्ये अशी लँग्वेज दिलेली ती की पार समजत नाही ती. तर इथं आपण 30 महत्त्वाच्या डेफिनेशन, सुरुवातीचे 9 कलम, त्याचं स्ट्रक्चर वगैरे जाणून घेतलं. आता याच्यामध्ये एकूण 58 डेफिनेशन आहेत. तर बाकीच्या डेफिनेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात आणि त्याच्यानंतर पुढचे जे प्रोव्हिजन आहेत ते सुद्धा आपण बघणारच आहोत. तर स्टे ट्यून, स्टे लर्निंग. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या लेक्चर.